मॉर्निंग ऑल ऑफ यू. लेट स्टार्ट. आपण काल नवीन टॉपिक सुरू केला होता, सोशल सायकोलॉजी आणि कम्युनिटी. ठीक आहे. तर सायकोलॉजी संदर्भात आपण खूप आता जवळपास 4-5 लेक्चर्स मध्ये नुसतं सायकोलॉजी, डिफरंट टाइप्स ऑफ थिअरीज ऑफ पर्सनॅलिटी हे शिकतो. आता हा जो टॉपिक आहे सोशल सायकोलॉजी आणि कम्युनिटी, तर सोशल सायकोलॉजी हे बिहेवियरल स्टडी जे आहे इंडिव्हिज्युअलचं, हे सोशल सेटिंग मध्ये कसं आपण बघतो किंवा त्याचा आपण कसा अभ्यास करतो हे आपल्याला शिकायचं. आता कम्युनिटी जे आहे, जे समुदाय आहे, तो समुदाय सुद्धा माणसाच्या बिहेवियरला, माणसाच्या आयुष्याला इन्फ्लुएन्स करतो, त्या आयुष्यावर प्रभाव टाकतो. जसं ते सीख करतात किंवा त्यांचं ज्या पद्धतीने ओरिएंटेशन आहे सोशल कन्स्ट्रक्शन मध्ये. आता सोशल कन्स्ट्रक्शन कशाचं होतं बघा, त्याच्यामध्ये नॉलेज आहे आणि कॉमन आयडेंटिटी सुद्धा आहे. सेंट्रल आहे सोशल सायकोलॉजी करिता. काय आहे सोशल सायकोलॉजीचं सेंटर किंवा मध्य काय आहे तर मॅनकाइंड. ठीक आहे. सोशल सायकोलॉजी ही एक सायंटिफिक फील्ड आहे, ज्यांनी प्रयत्न केलाय समजून घेण्याचा प्रयत्न केलाय सोशल सायकोलॉजी मध्ये. काय समजून घ्यायचं आहे तर माणसाचं नेचर आणि माणसाच्या बिहेवियरची कारण काय आहे त्या सोशल सिच्युएशन मध्ये, पर्टिक्युलर त्या सोशल सिच्युएशन मध्ये ते जे बिहेवियर आहे माणसाचं ते समजून आपल्याला घ्यायचं आहे. ते बिहेवियरचं कारण काय आहे, स्वरूप काय, हे डिटेल शिकायचं आहे. हा सोशल बिहेवियरचा अभ्यास आहे एखाद्या व्यक्तीचा किंवा संपूर्ण समाजाच्या व्यक्तींचा. त्याच्यामध्ये म्युच्युअल बिहेवियर आपल्याला समजून घ्यायचं आहे. इंडिव्हिज्युअल कशा प्रकारे इंटरॅक्शन करतो इतरांबरोबर, ती सिस्टीम शिकून घ्यायची आहे सोशल ऍक्शनच्या संदर्भात. व्यक्तीच्या वर्तनाचा अभ्यास करायचा आहे त्याच्या सोशल पर्स्पेक्टिव्ह मध्ये. जे व्यक्तीचं जे सोशल पर्स्पेक्टिव्ह आहे, दृष्टिकोन आहे, त्यामध्ये त्या व्यक्तीचा बिहेवियर, ती व्यक्ती आपल्याला डिटेल समजून घ्यायची आहे. आता ओरिजिनल इंटरेस्ट जो आहे व्यक्तीचा तो इथे समजून घ्यायचा आहे पर्सन मध्ये. परंतु ह्याच्यामध्ये इमोशन अँड एक्सप्रेशन्सचा सुद्धा अभ्यास ऍड आहे. आता इमोशन अँड एक्सप्रेशन कशाचं, तर जे आपलं मोटिवेशन आहे त्या मोटिवेशनचे इमोशन्स एक्सप्रेशन्स आहे इन द कॉन्टेक्स्ट ऑफ दॅट पर्सन. म्हणजे कुठल्या कुणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये तर त्या पर्टिक्युलर एका व्यक्तीच्या कॉन्टॅक्ट मध्ये. डिफरंट टाइप्स ऑफ डेफिनेशन काल आपण शिकलो होतो आणि त्या लिहून सुद्धा मी दिल्या होत्या. एक टोटल 6 टाईपच्या डेफिनेशन मी तुम्हाला डिक्टेट केल्या होत्या, त्या समजून पण सांगितलेला होता. आता जो आहे तो आहे चेंजेस इन सोशल सायकोलॉजी. हा पार्ट चेंजेस इन सोशल सायकोलॉजी. ह्याच्यामध्ये सोशल सायकोलॉजी हे कॉम्प्रिहेन्सिव्ह म्हणजे सर्व समावेशक आणि डिफिकल्ट सब्जेक्ट आहे. सगळ्यात याच्यामध्ये म्हणा की सोशल सायकोलॉजी काय म्हणतात तर हा ओव्हरऑल असा अभ्यास आहे जो की डिफिकल्ट सब्जेक्ट आहे थ्रू लाईट ऑफ फंडामेंटल चेंजेस इन द सोसायटी. आता प्रोसेस जी आहे तर ती कुठून सुरू होते तर एक जन्म देण्यापासून. जन्म कुणाला देतं तर नवीन स्ट्रक्चर आणि त्याच्या वर्किंग स्टाईलला, वर्किंग पॅटर्नला, वर्किंग फंक्शनिंगला. ठीक आहे. आता खूप सारे पॅटर्न जे आहे ते कशा कशाचे आपल्याला शिकायचे. स्टेटस आहे, सायकोलॉजी आहे, सोशल आहे, क्लास, लेवल, बिहेवियर, हे क्रिएटेड आहे म्हणजे तयार केले गेलेले आणि डिटोरिएटेड सुद्धा आहे. आता सोसायटी ही डायनॅमिक आहे, तिकडे पॉसिबिलिटी आहे बदलाची ओव्हर टाइम. मॉडर्न टाइम मध्ये डेव्हलपमेंट जे आहे ते प्रत्येक सेक्शन ऑफ सोसायटीमध्ये आपल्याला दिसून येतं आणि खूप साऱ्या सोसायटीज ज्या आहेत ह्या इनकॉर्पोरेटेड आहे ह्या डेव्हलपमेंटच्या संदर्भात त्यांच्या स्वतःच्या पद्धतीने त्यांचे ओन वेज त्यांनी निर्माण केलेले आहे. आता बदलाची जी गती आहे, वेग आहे, स्पीड आहे सोशल सायकोलॉजी मध्ये हा कमी जास्त होऊ शकतो. म्हणजे हा कॉन्स्टंटच राहील असं अजिबात नाही, कमी जास्त होऊ शकतो आणि हे डिपेंड आहे की त्यावेळी ती वेळ कोणती आहे, डिपेंड ऑन दॅट टाइम. ठीक आहे. विदाउट बिंग अवेअर ऑफ प्रोसेस, जे जर आपण आपली जी प्रक्रिया होती आहे आणि जे कॉन्सिक्वेन्सेस आहे काही सोशल चेंजचे, जर त्याच्याविषयी आपण अवेअरच नसेल तर आपण एंगेज असतो त्यांच्यामध्ये, म्हणजे विदाउट पण हे सगळी प्रोसेस जी आहे किंवा कॉन्सिक्वेन्सेस आहे काही सोशल चेंजेसची, तर आपण त्याविषयी बऱ्याच प्रमाणामध्ये अवेअर नसतो, जागरूक नसतो असं इथं म्हटलेलं आहे. आपण एंगेज कशामध्ये बिझी असतो, आपण त्यांच्यामध्ये
तर आपला जो अनकॉन्शियस आहे त्या अनकॉन्शियस माहिती असतो. इव्हन कधी कधी आपण असंही म्हणू शकतो की हे जे बदल आहे हे दबावाखाली किंवा फोर्सफुली इम्पोज केले जातात आपल्यावर. ते आपल्याला आवश्यकता नसते तरी सुद्धा हे बदल आपल्यावर थोपवले जातात असं म्हणायला हरकत नाही. ह्या सगळ्या व्यतिरिक्त खूप साऱ्या वेळा आपण एक सायलेंट विटनेस बनत असतो. हे जे काही बदल होत आहेत सोसायटीमध्ये त्या बदलाचे आपण पुरावेदार किंवा पुरावा किंवा साक्षीदार म्हणून आपण त्यावेळी कन्सिडर करत असतो. आता ही जी अटॅचमेंट आहे सोसायटी बरोबरची, तर ह्युमन बिईंग्स जे आहे ग्रॅज्युअली ऍक्सेप्ट करायला लागतात ते जे काही बदल सोसायटीमध्ये होत असते. सोबतच ते इनिशियली असं दाखवतात की त्यांना काही डाऊट सुद्धा आहे, शंका सुद्धा आहे. आता हे जे काही डिस्कशन आपण केलं, जे काही आत्ता आपण बोललो, ह्या डिस्कशनच्या आधारे आपण असं म्हणू शकतो की चेंज जो आहे, बदल जो आहे, ही कॉम्प्रिहेन्सिव्ह प्रोसेस आहे. कशी प्रक्रिया आहे? कॉम्प्रिहेन्सिव्ह म्हणजे सर्वसमावेशक. आता कॉम्प्रिहेन्सिव्ह शब्दाचं एक्झॅक्ट की आपल्याला जो नेट किंवा सेटचा पेपर आपण देतो तर तो जो पेपर येतो परीक्षेचा तो सगळ्या युनिटवर बेस्ड असतो. त्या सगळ्या युनिटवर बेस्ड एक पेपर आलेला आहे. जो एक पेपर असतो तो कॉम्प्रिहेन्सिव्ह असतो, म्हणजे ज्याच्यामध्ये सगळ्या युनिटच्या त्या सगळ्या सिलेबसचा समावेश आहे. त्याला आपण कॉम्प्रिहेन्सिव्ह एक एक्झाम्पल दिलंय. आणि डेव्हिएशन पण आहे कोणत्याही सेक्टरमध्ये सोसायटीचे जे ज्याला आपण म्हणू शकतो जसं ते ॲज अ सोशल चेंज आहे, ज्याला म्हणतो आपण सामाजिक बदल. नाव कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सायकोलॉजिकल चेंजेसचे. तर सोशल चेंज हा युनिव्हर्सल प्रोसेस आहे. म्हणजे सोशल सायकोलॉजिकल चेंज ऑफर होतात प्रत्येक सोसायटीमध्ये. दुसरे कुठलीही सोसायटी नाही आहे संपूर्ण जगामध्ये जी फर्म राहिलेली आहे किंवा कॉन्स्टंट राहिली आहे फॉर अ लॉंग टाइम. खूप काळाकरिता ती एक असा तो बदल आहे. कुठलीही सोसायटी नाही आहे संपूर्ण जगामध्ये ही फर्म राहिलेली आहे, कॉन्स्टंट राहिलेली आहे फॉर अ लॉंग टाइम. आता इथे शक्यता कशाची आहे तर स्पीड जो आहे बदलाचा हा स्लो और इंटेन्स होऊ शकतो. मी आधी सांगतो इंटेन्स म्हणजे तीव्र, स्लो म्हणजे कमी गतीचा. कम्युनिटी चेंज हा व्हर्च्युअली सोशल चेंज आहे. म्हणजे काय तर सोशल सायकोलॉजिकल चेंज जो आहे, बदल जो आहे हा अजिबात फक्त आणि फक्त इंडिव्हिज्युअलशी संबंधित नाही आहे किंवा स्पेशल पार्ट जो आहे गटाचा त्याच्याशी संबंधित नाही आहे असं सुद्धा म्हटलंय. असे काही चेंजेस, असे काही बदल आहे ज्याला आपण म्हणतो सोशल चेंजेस, जे की सगळ्या ओव्हरऑल सोसायटीमध्ये त्या बदलाचा अनुभव घेतलेला आहे, त्याचा एक्सपिरियन्स घेतलेला आहे. तिकडे खूप सारे फॉर्म्स आहे सोशल चेंज. आता सोशल चेंज काही एकाच घटकावर नाही, सगळ्या दुनियेमध्ये चेंज होत असतो. मानसिकतेमध्ये चेंज होतो, इकॉनॉमीमध्ये चेंज होतो, एज्युकेशन सेक्टरमध्ये चेंज होतो आहे. डिफरंट टाइप्स ऑफ डोमेन आहे जिथे हा चेंज अप्लिकेबल आहे. खूप सारे फॉर्म्स आहेत सोशल चेंज. इव्हन प्रत्येक सोसायटी मध्ये जी प्रक्रिया आहे, जी प्रोसेस आहे, कशाची प्रक्रिया, कशाची प्रोसेस तर कोऑपरेशन, समन्वय आपण कसं साधतो, सहकार्य कसं करतो, सायकोलॉजी काय आहे, कॉन्फ्लिक्ट काय आहे किंवा कॉम्पिटिशन्स काय आहे प्रत्येक सोसायटीमध्ये त्या बदलाला धरून, तर ही कंटिन्युटी होल्ड करते. ही कंटिन्युटी होल्ड करते पण कुठून तर सोशल चेंज जेव्हा प्रेझेंट करतो वेरियस फॉर्म्स मध्ये तेव्हा, जेणेकरून हा जो बदल आहे हा दोन्ही पद्धतीचा असतो. प्रॉब्लेमॅटिक पण असतो आणि युनिलॅटरल पण असतो. आणि सोबतच हा कन्सिडर केला जातो ॲज अ सायक्लिकल, चक्रीय आणि कल्याणकारी म्हणून सुद्धा. कधी कधी हा रिव्हॉल्युशनरी सुद्धा असतो. बदल जो आहे हा क्रांतिकारी सुद्धा असतो असं सुद्धा म्हटलेलं आहे. आता स्पीड जी आहे सोशल चेंजची ही कशी असू शकते, इरिलेटिव्ह असू शकते, रिलेटिव्ह असू शकते. म्हणजे बदलाची जी गती आहे ती रेग्युलर असू शकते, अनियमित पण असू शकते आणि संबंधित पण असू शकते. आता पण ही सगळ्याच युनिट ज्या आहेत सोसायटीच्या त्या सगळ्याच युनिटमध्ये ही सेमच असेल असं काहीही ठरलेलं नाही किंवा असं काहीही कन्फर्म नाही. खूप सारी कारणं आहेत, रिझन्स आहेत सोशल सायकोलॉजिकल चेंजेसचे. सोशलॉजी डिस्कस करतात त्यांना डेमोग्राफिक वेनी, टेक्नॉलॉजिकल वेनी आणि कल्चरल इकॉनॉमिकल फॅक्टर सुद्धा इथे कन्सिडर केले जाते ॲज अ कारण म्हणून, कॉज म्हणून सोशल चेंजचा. ह्या व्यतिरिक्त सुद्धा खूप सारे मोठी कारणं आहेत
सोशल चेंजची. कारण काय, तर मटेरियलिस्टिक आणि नॉन मटेरियलिस्टिक रिक्वायरमेंट्स आहे ह्युमन बिंगच्या, माणसांच्या, ज्या इनफायनाईट म्हणजे ज्याला कुठलाही अंत नाही, खूप प्रमाणामधली व्यापक असं ते आहे आणि ते कंटिन्यू करतात. हा जो सामाजिक बदल घडतो आहे समाजामध्ये त्याला ते कंटिन्यू करत जातात. आता बरेचसे अभ्यासक जे आहे ते म्हणतात सोशल चेंज जो आहे याला कुठलाही अंत नाही आहे. म्हणजे बदल घडतो आहे पण तो बदलाला एक लिमिट असली पाहिजे, एक चौकट असली पाहिजे, एक फ्रेमवर्क असलं पाहिजे असं म्हटलं गेलेलं आहे. आता डेफिनेट प्रेडिक्शन म्हणजे जे आपण कन्सिडर करतो ते सोशल चेंजच्या संदर्भातले हे तयार केले जाऊ शकतात. मेन रिझन काय आहे ह्याचं, तर खूप सारे ऍक्सिडेंटल रिझन असे असतात की ते सिच्युएशन क्रिएट करतात त्या सोशल चेंजसाठी. आता जसं मी आधी सांगितलं, रिव्हॉल्युशनरी असतात, रिलेटिव्ह असतात, नॉन रिलेटिव्ह पण असतात, इरेग्युलर सुद्धा असतात. तर तो ऑन दॅट सिच्युएशन किंवा त्या टाइमला धरून ती काय सिच्युएशन त्यानुसार बदल हा घडत असतो. जर मला वाटतं एखाद्या कायद्यामध्ये बदल घडावा तर त्याच्यासाठी मला सोशल ऍक्शनचा सपोर्ट घ्यायला लागतो आणि सोशल ऍक्शनच्या सपोर्टने मला ती गोष्ट पुढच्या व्यक्तीला किंवा पुढची पार्टी त्याला इतकी कन्व्हिन्स करून द्यायला लागते की हा बदल का गरजेचा आहे. पण हे करण्यासाठी आपल्याला कलेक्टिव्हली ऍक्शन घ्यायला लागते, ज्याला आपण म्हणतो सोशल ऍक्शन. बरं, आपल्याला कायद्यामध्ये बदल करायचा आहे किंवा एखादी योजना आपल्याला बदलायची, कारण काय तर ज्या घटकांसाठी त्या योजनेचे कायदे बनते आहे ते त्यासाठी उपयुक्त नाहीये म्हणून. ठीक आहे, त्याची रिझन्स आपल्याला मेन्शन करायला लागतात. दुसऱ्या शब्दात जर बघायला म्हटलं आपण तर इंटरप्टेड स्पीड पण असतो की म्हणजे एखादी गोष्ट आपण सुरू केली, एखादा एम धरून त्याच्यामध्ये आपल्याला बदल करायचा आहे. पूर्वी सावित्रीबाई फुले, महात्मा फुलेंनी मुलींचे शिक्षण महाराष्ट्रामध्ये सुरू केलं की त्यावेळी मुलींना शिक्षणामध्ये प्रवेशच नव्हता. एक पर्टिक्युलर कम्युनिटी होती, त्या कम्युनिटीतल्याच स्त्रिया शिकत होत्या. पण स्पेशली महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणाची सुरुवात केली. तर हा जो बदल झाला हा कालांतराने, त्या काळी हे होईलच असं नाही. अनेक डिबेट झाले, अनेक विरोध त्यांना झाले, त्यांच्या कामामध्ये त्यांच्या हिंसा झाली, त्यांच्या शेण माती दगड सगळे गेले, त्यांना बॉयकॉट करण्यात आलं, सगळं सगळं झालं. पण त्यांनी त्यांचा एम सोडला का? नाही. जर त्यांनी त्यांचा एम सोडला असता तर आज आपल्याला ही प्रगती, हा बदल समाजामध्ये दिसून आला नसता आणि अजूनही महिला ह्या शिक्षणाच्या प्रवाहात अजिबात आलेल्या नसतात. पण हा जो बदल होता हा रिव्हॉल्युशनरी बदल होता, क्रांतिकारी बदल. जर रिव्हॉल्युशनरी बदल सोशल चेंज काय म्हटलं तर तुम्ही हे बेस्ट एक्झाम्पल देऊ शकतात. पण त्याचा जो स्पीड होता त्यांच्या कामाचा तो इंटरप्टेड नव्हता, त्याच्यामध्ये कुठलाही व्यत्यय येत नव्हतं. इंटरप्ट करणं म्हणजे व्यत्यय घेणं, ब्रेक घेणं असं काही नव्हतं. भलेही विरोध होता तरी पण ते त्यांची कामं, त्यांचा एम सातत्याने करतच होते, कारण त्यांचं ठरलंच होतं की आपल्याला हे काम करायचंच. आणि त्यांनी कुठल्याही धर्माच्या लोकांना विरोध केला नाही, पण जी आयडिओलॉजी होती धर्माची, जी सगळ्या समाजासाठी पूरक नव्हती, त्यांना त्यांचा विरोध होता. म्हणजे त्यांनी जे काम केलं ते एकदम जस्टिफिकेशन होतं, त्यांच्याकडे कारणं होती, रिझन ज्याला आपण म्हणतो, आणि परिस्थिती सुद्धा होती. हे सुद्धा महत्वाचं आहे. ठीक आहे, जो युनिव्हर्सल आणि कंपल्सरी प्रोसेस सुद्धा याला आपण कन्सिडर करू शकतो. नाव मेजरमेंट ऑफ सोशल सायकोलॉजी. सोशल सायकोलॉजीचं मेजरमेंट आपण, हा शब्द तर आपल्या फील्डमध्येच नाहीये. डिफरंट टाइप्स ऑफ स्केल्स असतात आपल्या सिलेबसमध्ये सायकोलॉजी आपण स्केलिंग करू शकतो, आपल्याला मिळत नाही सायकोलॉजी. आणि ज्या काही टेस्ट करतात त्याचे टप्पे ठरले असतात, प्रत्येकाचे क्वेश्चन असतात, प्रत्येकाचे मॉडेल, त्या मॉडेल. तर समजा मी एक 10 प्रश्नाची प्रश्नावली तुम्हाला दिली, एखादी टेस्ट, जर स्ट्रेस लेवल मला काउंट करायचं, तुमचा स्ट्रेस लेवल किती आहे, तर त्याच्यासाठी सायकोलॉजीमध्ये काही प्रश्नावली असतात किंवा काही थेरपीचे वापर, त्यानुसार ते काउंट करतात. 10 प्रश्नांमधून जवळपास 6-7 प्रश्नांची उत्तरं होकारार्थी आली तर ती टेस्ट तुमच्यासाठी अप्लिकेबल असतात. आता तुम्ही सायकोलॉजीचे स्टुडंट कोणी तुमचे मित्रमैत्रिणी रिसर्च करा, कसं असतात कसं करतात, तर त्यांचं एक सायकोलॉजीचं मॅन्युअल असतं. त्या मॅन्युअलमध्ये प्रत्येक स्केलचं मेजरमेंट दिलेलं असतं आणि तोच मॅन्युअलचा रेफरन्स घेऊन ते प्रत्येक टेस्टचा एक रिझल्ट देत.
सो मेजरमेंट आपण सोशल सायकोलॉजी मध्ये कसं करतो, तर काही फॉर्म्स आहेत म्हणजे खूप ancient आहेत, प्राचीन काळामध्ये 1850 पर्यंतच्या एडीच्या काळामध्ये जे त्याचं नेचर हे सायकोलॉजी होतं. आता हे रिलेट करत होतं म्हणजे फिलॉसॉफी आणि अनयूज गोष्टी ज्या होत्या त्यांच्या बरोबर हे रिलेट केलं जात होतं सोशल सायकोलॉजीच्या कॉन्टॅक्टमध्ये. पण आता ते फारसं दिसून येत नाही. खूप सारे सेन्सेस आणि ऍक्शन्स अशा होत्या की रिलेशन दाखवत होत्या लोकांच्या बिहेवियर, म्हणजे मानवी वर्तन जे आहे त्याचं रिलेशन कुठल्या स्टेजेस बरोबर आहे हे त्या काळामध्ये दाखवलं जायचं. आणि ते फिजिसिस्ट जे आहे त्याद्वारे ते मेजरमेंट केल्या जाते. फक्त आणि फक्त वर्तन कसं आहे ते ऑब्झर्व केल्याच्या द्वारे त्याचं मेजरमेंट केल्या जात होतं, जे फार काही अप्लिकेबल आजही नाही त्या काळामध्ये. ठीक आहे. आता 1900 शतक जे होतं, 19th सेंचुरी, त्या 19th सेंचुरीच्या मध्यानंतर किंवा एकदम लास्टला काय झालं होतं, फिजिकल आणि एक्सपेरिमेंटल सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स जे आहे त्याचा अभ्यास सुरू झाला होता. जे इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस काय आहे, माझ्यातला फरक काय आहे, तुमच्यातला फरक काय आहे, ह्याच्यातला फरक काय आहे, हे डिफरन्सेस फाइंड आउट करण्याची सुरुवात झाली होती. आणि सोबतच हे जे डिफरन्सेस होते, हे जे प्रॉब्लेम्स होते, ह्या बरोबर डील करणं, ह्याच्या बरोबर काम करणं, ऍडजस्टमेंट करणं, ॲबनॉर्मल व्यक्ती असेल तर त्यांना कुठली ट्रीटमेंट द्यावी, कसं करावं, तर ऑलरेडी सिगमंड फ्राईडने ते डेव्हलप केलेलं होतं. आणि सायकोलॉजिकल मेजरमेंटचं ह्याला फाउंडेशन म्हणून पण कन्सिडर करण्यात आलं. कशाला, तर जे काही प्रॉब्लेम फाइंड आउट करून त्याच्यावर ऍडजस्टमेंट केली जात होती त्या प्रॉब्लेमच्या संदर्भात, तर ह्या सगळ्याला एक फाउंडेशन म्हणून कन्सिडर करण्यात आलं होतं सोशल सायकोलॉजी मध्ये. ह्याचाच परिणाम जर आपण बघितला तर 20वे शतक येतं. आता आपण 21व्या शतकामध्ये जगतोय. 20व्या शतकाच्या सुरुवाती काळामध्ये खूप साऱ्या मेंटल टेस्ट क्रिएट झाल्या, तयार करण्यात आल्या. तर ह्या ज्या टेस्ट मी म्हणते सायकोलॉजी सायकॅट्रीशी संबंधित आहे, ज्याच्यातनं मेंटल ऍक्टिव्हिटीज आपल्या कशा कार्यरत आहे ह्याचं मेजरमेंट करायला सुरुवात झाली. पण हा सगळा पार्ट कशाचा आहे, सायकोलॉजी ऑफ सोशल वर्क. सोशल वर्क मध्ये कुठल्याही टेस्ट आपण करत नाही, डिफरंट टाइप्स ऑफ थेरपीज आपण वापरतो, पण मेंटल जी स्टेज आहे माणसाची त्याच्यासाठी सायकोलॉजी सायकॅट्रीचा बेस घ्यावा लागतो. हे तुम्ही MPSW मध्ये डिटेल शिकता, कारण तिथे तुम्हाला त्यानुसार स्पेशलायझेशन दिलेले असतात. दुसऱ्या शब्दात म्हणायचं झालं तर हे जे मोजमाप आहे सोशल प्रॉब्लेम सोशल सायकोलॉजीचं, हा एक शब्द आहे जो की डिफिकल्ट आहे. डिफिकल्ट कशासाठी आहे, तर प्रत्येक गोष्टीचं विश्लेषण करण्यासाठी, प्रत्येक गोष्टीचं इंटरप्रिटेशन करण्यासाठी. ठीक आहे. सामान्यतः हे जे मेजरमेंट आहे हे आपण करू शकतो का, काही प्रमाणात. स्टेज काय आहे माणसाचं. ठीक आहे. मेजरमेंट म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्या फील्डमध्ये हा मेजरमेंट शब्द आपण इंटरप्रिटेशन म्हणून कन्सिडर करू शकतो. आपल्या पद्धत इंटरप्रिटेशन म्हणून कन्सिडर का करतो, तर एखादी केस आपल्याकडे आली तर त्या केसला काय काय मदत, काय काय वेनी आपल्याला ती केस सॉल्व्ह करायची, हे आपला ऍक्शन प्लॅन ठरला असतो, प्लॅनिंग ठरलेलं असतं, हो की नाही, ज्याला आपण ट्रीटमेंट प्लॅन म्हणतो. त्यानुसार आपण एक एक गोष्ट त्या व्यक्तीच्या संदर्भात करत जातो. आणि कधी कधी असंही होते की ते केस सॉल्व्ह होत नाही हे करून पण सुद्धा. तर अशा वेळी खूप सारे पर्याय आपण अवलंबले केले तरी पण केस सॉल्व्ह होत नाहीये, तर यावेळी आपण टर्मिनेशन स्टेजवर येतो. परंतु दुसरीकडे बघितलं की सगळे इंटरव्हेन्शन प्लॅन आपण अप्लाय केले आणि सक्सेस मिळाला. सक्सेस मिळाला हे कधी करतो, तर जेव्हा इव्हॅल्युएशन करतो त्या स्टेजवर आपण कधी येतो, तर जेव्हा सगळी केसचं इव्हॅल्युएशन करतो की आपण हे ट्रीटमेंट प्लॅन बनवला होता, हा अप्लिकेबल झाला, हे सगळं माणसामध्ये फरक पडला, त्याची समस्या सुटली, तेव्हा तुमचं इव्हॅल्युएशन हे 100% सक्सेसफुल झालं. तर त्याला अशा पद्धतीनं आपण आपल्या फील्डमध्ये मेजरमेंट करतो. सायकोलॉजीच्या फील्डमध्ये असं मेजरमेंट होत नाही. ठीक आहे. न्यूमरिकल फॉर्म्समध्ये तो डेटा म्हणजे आकड्यांच्या स्वरूपामध्ये तो डेटा आला असेल. जसं मी आधी पण सांगितलं की फॉर एक्झाम्पल स्ट्रेस, मला माळीन घटना झाली होती, मला वाटते 2000, इतका ट्रॉमा होता त्या लोकांमध्ये की म्हणजे एक एक व्यक्ती वाचले त्या कुटुंबात, कुटुंब मृत्युमुखी पडले. असं एक व्यक्ती जो वाचलेला होता त्याला काउन्सिलिंग करून त्या काही स्पेस सचिन डिपार्टमेंट
डिपार्टमेंट आहे सायकॅट्री डिपार्टमेंट काही टाटा इन्स्टिट्यूटमध्ये जास्त डिफरंट टाइप्स ऑफ टेस्ट इम्प्लिमेंट केले होते पण हे कधी लगेच नाही जेव्हा त्या घटनेतनं एक कमी झाला सगळी पूर्ववत स्थिती व्हायला लागली त्यानंतर लोकांचा तो ट्रॉमा मीच उरले माझ्या कुटुंबामध्ये मी काय जगून मी काय करणार असे खूप चॅलेंजिंग केसेस तिथे होता त्यावेळी काही टेस्ट तिथे वापरण्यात आल्या होत्या त्याच्यानंतर एक टेस्ट डिप्रेशन एन्झायटी आहे का हे चेक करतात तर त्या टेस्टमध्ये असे 10 प्रश्न आणि 10 प्रश्नांपैकी जर ठीक आहे हा प्रश्न असेल आणि रिस्पॉन्स असेल असे थोडे निगेटिव्ह तुम्हाला काय करू वाटत नाही का तुम्हाला जगू वाटत नाही का तुम्हाला खाऊ वाटत नाही का तुम्हाला झोप येते ते आपल्याशी रिलेटेड असतात पण त्यात जर 8 ते इथे एक आकडा असतो सायकोलॉजीचा 8 ते 7 पैकी ह्या 10 पैकी 8 ते 7 प्रश्नांचे उत्तर हो असेल तर त्याला ट्रीटमेंटची गरज ती नॉर्मल नाहीये ती व्यक्ती असं कन्सिडर केल्या जाते पण हा खूप इंटरेस्टिंग पार्ट आहे जर कधी तुम्हाला संधी मिळाली सायकोलॉजी शिकण्याची एखादा काही कोर्स वगैरे मिळाला तर शिकायचा आपल्या फील्डशी ते फार रिलेटेड आहे आणि तो कोर्स करून तुम्ही इंडिव्हिज्युअल काउन्सिलिंग सुद्धा करू शकता तो कोर्स करूनच तुम्ही करू शकता असं नाही आपल्या तुमच्या सिलेबसमध्ये सुद्धा 100 मार्काचा एक पूर्ण पेपर सायकोलॉजीचा असतो त्यावर सुद्धा तुम्ही काउन्सिलर म्हणून काम करू शकता पण त्याच्यामध्ये आपण टेस्ट वापरू शकत पण तेवढे डिटेल आपल्याला शिकवता नाही अशा पद्धतीचं परसेप्शन आणि सोशल परसेप्शनचा भाग घेऊया आपण परसेप्शन म्हणजे काय परसेप्शन काल सांगितलंय तुम्ही मला सर पण हा परसेप्शन कुठल्या कॉन्टॅक्ट मध्ये बघतोय आपण सोशल कॉन्टॅक्ट जरी सायकोलॉजी तरी आपला कॉन्टॅक्ट हा सोशल आहे सामाजिक बदल समाजाचा कल्याण ह्या दृष्टिकोनातून आपण बघतो आता दोन पद्धती इथे दिल्या परसेप्शन आणि सोशल हे पहिला काय आहे परसेप्शन आणि दुसरा आहे सोशल परसेप्शन फक्त परसेप्शन हा इंडिव्हिज्युअल लेवलला आहे आणि सोशल परसेप्शन हा कशाला कन्सिडर करतो सोसायटी आता सोसायटीचा भाग हा इंडिव्हिज्युअल नाहीये का आहे पण इथे एका इंडिव्हिज्युअलचं परसेप्शन आपण कन्सिडर करत नाहीये डिफरंट टाइप्स ऑफ पीपल दोज हु आर इन कम्युनिटी त्यांचं परसेप्शन आपण आता हा जो परसेप्शन सोशल परसेप्शन आहे हे इम्प्रेशन तयार झालेला एका व्यक्तीचं ओपिनियन तयार झालंय एक्सपिरियन्स झालाय त्या इंडिव्हिज्युअल किंवा गटाविषयी त्या बाबतीतलं आहे म्हणजे फॉर्मेशन काय म्हणतो आपण की आता जसं की आता आधी तुम्हाला एक्झाम्पल दिलंय की नाही माहित नाही परसेप्शन आणि सोशल परसेप्शन हे आपण ठरवत असतो की आता माझा परसेप्शन एक माझा दृष्टिकोन माझ्या एखाद्या स्टुडंट विषयी काय झालाय तर एखादी स्टुडंट खूपच रेग्युलर क्लासेस अटेंड करत आहे सगळे ऍक्टिव्ह आहे ऍक्टिव्ह लिसनिंग आहे काही मध्ये प्रश्न विचारले तर त्याचं उत्तर प्रॉम्प्टली देत आहेत तर माझा अप्रोच काय झाला किंवा माझं परसेप्शन त्या स्टुडंट काय झालं तर ही स्टुडंट किंवा हा स्टुडंट फारच सिन्सिअर आहे कमिटेड आहे डिटर्मिनेशन आहे अभ्यास करण्याचे असं मी पण कॉन्ट्रास्ट मध्ये जर मी बघितलं की एखादा स्टुडंट असा आहे की तो येतच नाही क्लासला किंवा तो उत्तरच देत नाही प्रश्न किंवा तो होमवर्कच कम्प्लीट नाही तर माझं परसेप्शन इथं काय कन्सिडर करतो की हा काही खूप इंटरेस्टेड नाही आहे स्टडीजमध्ये पण तो स्टुडंट जर चांगला स्कोअर करत असेल एक्झाममध्ये तर माझं परसेप्शन बदललं पण मी आधी कन्सिडर करून टाकलं ना की खूप चांगला अभ्यासात प्रगती करण्यासाठी त्यांनी रोज क्लासला यायलाच पाहिजे त्यांनी माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायलाच पाहिजे तो अटेंटिव्ह राहायला पाहिजे ऍक्टिव्ह लिसनिंग त्याचं असले पाहिजे हे माझं परसेप्शन आहे त्या स्टुडंट विषयी
तर अशा काहीही गोष्टी त्या स्टुडंटमध्ये नाही, तरी पण त्यांनी चांगला स्कोर केला. त्यावेळी माझं परसेप्शन काय होतं, ते थोडं निगेटिव्ह होतं. पण जेव्हा त्याचा रिझल्ट बघितला, त्याचा परफॉर्मन्स बघितला, मी माझं परसेप्शन बदललं. तर असं प्रत्येक व्यक्तीविषयी, तुम्ही आहात, मी आहात, आणि आणि कोण आहे, घरातले व्यक्ती. आता घरातले देखील भावंड असली तरी आपण म्हणतो की एक दोन बहिणी जर असल्या घरात, तर एक बहीण घरातली सगळी कामं करते पण दुसरी करतच नाही. पण कोणी आलं तरी आपण सांगतो ही सगळं करते घरातलं पण ही करतच नाही. तर हा आई वडिलांचा पर्स्पेक्टिव्ह झालाय त्या मुलांविषयी की ही करतच नाही. पण ती करतच नाही म्हणजे तिने ते रोज केलंच पाहिजे का? नाही, तसं काही नाहीये. तिची इच्छा काय आहे किंवा त्याची इच्छा काय आहे, की त्याला त्या कामात इंटरेस्ट आहे. पण ऍटलिस्ट आपली कामं आपण केली पाहिजे, त्याचा ताण दुसऱ्या व्यक्तीवर नको यायला, हे मात्र लक्षात असायला पाहिजे. ते परसेप्शन मध्ये इतकं क्लिअर आहे की परसेप्शन आणि सोशल परसेप्शन मध्ये दोनच गोष्टी आहेत. नुसतं परसेप्शन बघितलं तर एका व्यक्तीविषयी आपण कन्सिडर करतो, तर ते बदललं पाहिजे. परसेप्शन तेच घेऊन बसलं नाही पाहिजे. जर निगेटिव्ह परसेप्शन माझं एका व्यक्तीविषयी आहे, तर ते कायमस्वरूपी निगेटिव्हच राहणार का? नाही. एखाद्या व्यक्तीने पैसे उधारीवर आपण घेतो, देतो गरज पडल्यास, कोणी मित्र असू दे, नातेवाईक असू दे, किंवा ऑफिस मधून कर्ज आपण घेतो, बँकेकडून आपण कर्ज घेतो. ठीक आहे, सिबिल स्कोर होतो. जर तुमच्या कर्जाचे हप्ते वेळेत जर गेले तर तुमचा एक चांगला सिबिल स्कोर तयार होत होतो, आणि त्या सिबिल स्कोर बघून तुम्हाला अजूनही लोन अप्रुव्हल येऊ शकतात, की तुम्हाला अजूनही जर तुमची डिमांड असेल लोनची तर तुम्हाला ती मिळू शकते. परंतु ते लोनचे हप्ते मी भरलेलेच नाही, तर माझा जो रेकॉर्ड झाला हा ब्लॅकलिस्ट मध्ये गेला, माझा सिबिल स्कोर डाऊन झाला. आता बँका काय करतात, एखादं कर्ज मी नाही भरलं आणि ते दिसतं, म्हणजे आजकाल इतकी टेक्नॉलॉजी काय, तुमचं पॅन कार्ड आधार कार्ड टाकलं तरी तुमचे आयुष्यातले किती तुम्ही कर्ज घेतले आणि आता तुम्ही किती कर्जात आहे हे सगळं दिसून येतं माणसाचं. इतकं ऍक्टिव्हली ते केलेलं आहे. पण मी आधीचं कर्ज भरलं नाही, त्यावेळेची सिच्युएशन काय होती, पण मला तुम्ही आत्ता लोन देणार नाही असं होऊ शकत नाही. पण बँकेचं परसेप्शन हेच आहे की ह्याचा रेकॉर्ड चांगला नाहीये आधीचा, मग आत्ताचा रेकॉर्ड यांचा चांगलाच असेल का, किंवा ते भरतीलच का. त्यावेळी ना त्यावेळेची सॅलरी शीट, आत्ताच्या वेळेची सॅलरी शीट चेक करतात. अजून तुमच्याकडे काही, तुमच्यावर काही कर्ज आहे का हे देत असताना, फॉर एक्झाम्पल कर्जासाठी अप्लाय, ते सगळा माझा रेकॉर्ड चेक करतात. त्यातनं जर माझ्यावर एखादं कर्ज असेल, गाडीचं असू दे, घराचं असू दे, किंवा पर्सनल लोन असू दे, तर ते लोन किती आहे, तुमच्या सॅलरीमधनं ती अमाऊंट किती जाते, उरतं किती, हे सगळं कॅल्क्युलेशन बँक करतं. आणि त्यानंतर तुम्हाला ते लोन द्यायचं की नाही हे असतं. पण एका केसमध्ये असं झालं होतं, की खूप केस ऍक्च्युली काही वर्षाआधी ती गाजली होती, की आय थिंक एक कपल होतं आणि त्यांनी होम लोनसाठी अप्लाय केलं होतं, आणि होम लोनसाठी अप्लाय केल्यानंतर दोघांच्या सॅलरीच्या मिळून जो काही त्यांचा बजेट होतं त्यानुसार त्यांनी घर घ्यायचं ठरवलं होतं. त्याच्यामध्ये पती म्हणजे हस्बंड जे होते त्यांचा सिबिल स्कोर हा खराब आहे हे त्यांना माहीतच नव्हतं, आणि घर त्यांनी बुक केलं होतं, कर्ज मिळेल हे ते गृहीत धरलं होतं. पण आधीचा सिबिल स्कोर हा त्यांचा खराब आहे हे सांगण्यातच आलं नव्हतं, किंवा त्यांना माहित नव्हतं. ह्याचं कारण जेव्हा, आणि ऍक्च्युली ना ही फार गाजलेली केस आहे बरं का, काहीतरी काळात म्हणजे सुसायडल अटेम्प्ट होता त्या माणसाचा, आणि नंतर त्या बँकेवर, आय थिंक बँकेचं नाव घेऊ नये, त्या बँकेवर पण केस झाली. कारण काय तर काही वर्षापूर्वी आपलं एज्युकेशन लोन असतं, त्या व्यक्तीने स्टुडंट लाईफमध्ये ते लोन घेतलं होतं. स्टुडंट लाईफमध्ये ते लोन घेतलं त्यांनी, ते जे हप्ते भरायचे होते ते भरू शकले नाही कारण ते शिकत होते. नंतर जॉबला लागल्यावर ते जी काही टर्म्स अँड कंडिशन होत्या त्यावेळी ते भरायचं होतं, त्यावेळीही ते भरू शकले नाही. आणि कालांतराने काही वेळाने जेव्हा त्यांना जमलं, काहीतरी 20-22 हजाराचाच विषय होता, तर त्यांनी एकंदरीत ती अमाऊंट बँकेमध्ये नेऊन भरली. लोन क्लिअर झालं, नो ऑब्जेक्शन पण आलं. पण त्यावेळेचा जो सॉफ्टवेअर होता त्या सॉफ्टवेअरने त्या व्यक्तीला ब्लॅकलिस्टमध्ये टाकलं. आणि ब्लॅकलिस्ट असं टाकलं होतं की त्या व्यक्तीला आयुष्यात कुठेही लोन मिळणार, पण अमाऊंट पेड झाली होती समजा. पण ही जी प्रोसेस झाली ती ही आधीच झाली. ही प्रोसेस झाल्यावर त्या व्यक्तीला हे सगळं काही माहीतच, त्यांचं लोन अप्रूव्ह झालं नाही. प्लस त्या बँकेने शिक्का मारून दिला की आमची जी बँक आहे जगात कुठेही असू दे त्या बँकेकडून तुम्हाला कधीच कर्ज भेटणार. त्या बँकेचा परस्पेक्टिव्ह परसेप्शन त्या एका कॅन्डिडेट
त्यांनी दुसऱ्या ह्याच्यातनं लोन घेतलं कारण मग खूप पाठपुरावा करायला लागला. एकतर काय होतं ना, ते घराची प्रोसेस करण्यामध्ये त्यांना खूप वेळ झाला. त्यामध्ये हे कारण हजबंडची सॅलरी जास्त होती, जास्त अमाऊंट लोनची अमाऊंट त्यांच्या सॅलरीवर मिळणार होती. मिसेस ज्या होत्या त्यांची त्यापेक्षा कमी सॅलरी होती. ही दोघांचं मिळून कर्ज अप्लिकेबल होतं. पण त्यावेळी हे असं झालं होतं म्हणून त्यांना जवळपास 6 ते 8 महिने त्या बँकेच्या फेऱ्या मारायला लागल्या होत्या. आणि त्यांच्याकडून फायनल एक ते सॉफ्टवेअर जे बदलणारं नव्हतं त्यातनं तो टॅक्स काढायला लागला होता. पण त्यातनं एक समज त्यांनी घेतली त्या व्यक्तींनी की जे काही कर्ज आपण घेतो ते भरण्याची आपली पुढचं प्लॅनिंग काय आहे हे तुमचं ठरलं पाहिजे. नाहीतर परसेप्शन मध्ये आता त्या व्यक्तीविषयी, त्या फाईलविषयी, त्यांच्या केसविषयी, त्या पर्टिक्युलर बँकेचं परसेप्शन काय झालं की पूर्ण जगात आमची बँकेची शाखा कुठेही असू दे ह्या व्यक्तीला लोन दिलं नाही असं तिथे स्टॅम्प तिथे सॉफ्टवेअर मध्ये त्यांनी करून टाकलं होतं त्यांच्या. अशी ती अशा केसेसमध्ये किती मेंटल सिच्युएशन आपली डिस्टर्ब होते, बिघडते. त्या व्यक्तीविषयी त्या बँकेचं परसेप्शन असं झालं. कालांतराने त्याच केसमध्ये अजून काहीतरी एक लेख पण आला होता. आपण म्हणतो ना की 10 वर्षापूर्वी केस झाली होती, त्याला एखाद्या केसचा रिझल्ट लागला किंवा काय, तर त्याच्यामध्ये त्या माणसाचा सिबिल स्कोर इतका चांगला झाला होता की त्याला स्वतःहून बँकांचे कॉल यायचे. परसेप्शन मध्ये चेंज कसा होतो, परसेप्शन मध्ये चेंज होण्यासाठी तुमचं बिहेवियर सुद्धा मॅटर करतो. की जर आधी सारखंच त्या व्यक्तीचं राहिलं असतं की अजून त्यांनी कर्ज घेतले तेही भरले नसते, क्रेडिट कार्ड वापरतात त्याचे वेगळे पॉईंट्स असतात, तर ते मिळालेच नसते, तर त्याचा स्कोर चांगला झाला असता का किंवा एक स्टेटस त्यांचं बिल्डअप झालं असतं का. तुमच्या बिहेवियरमध्ये तुम्ही चेंज. तर जेव्हा तुम्ही एज्युकेशन लोन घेतलं तुम्हाला माहित होतं की माझं शिक्षण संपतपर्यंत मला हे कर्ज भरायचं नाहीये, हे 0% व्याजावर आहे. पण जेव्हा तुम्ही जॉबला लागले तेव्हा सुद्धा तुम्ही बँकेला जाऊन कन्सल्ट करायचा होता की माझी अशी अशी परिस्थिती आहे, जो काही हप्ता आहे तुम्ही काही लगेच भरू शकणार नाही, मला तुम्ही अजून मुदत वाढवा. ते त्या व्यक्तीने केलं नाही. प्रोसेस जी होती ते प्रोसेसमध्ये त्यांनी बँकेला गृहीत सुद्धा धरलं होतं. मग का नाही बँक तुमच्यावर लेबलिंग करणार. तिथे त्यांना ते काय त्यांना लोन का देतात, ते व्याजाच्या याच्यावर त्यांना भरपूर प्रॉफिट, ते प्रॉफिटच त्यांना झालं नाही ते चिडले. असं असतं परसेप्शन आणि सोशल परसेप्शन. कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे परसेप्शनचं, तर अटेन्शन अँड सिलेक्शन आहे, फिक्सेशन, परसिस्टन्सी, लर्निंग, पास्ट एक्सपिरियन्सेस. एक्झॅक्टली परसेप्शनचं वैशिष्ट्य आहे पास्ट एक्सपिरियन्सेस. जी केस मी तुम्हाला आता सांगितली त्याचा पास्ट एक्सपिरियन्स काय होता, तर ब्लॅकलिस्ट मध्ये होती. तर तो पास्ट एक्सपिरियन्स हा तुमच्या परसेप्शनचं वैशिष्ट्य आहे असं म्हणतात. तुमच्या भावना, तुमचे इमोशन्स हे सुद्धा वैशिष्ट्यीकृत परसेप्शन मध्ये करण्यात आलेलं आहे. आता डिटर्मिनंट काय आहेत परसेप्शनचे, परसेप्शन आपण जरा वेगळा घेऊया. परसेप्शन काल ती पुस्तकं बघितली तुम्ही, वाटतं का काही युजफुल. तर PYQs करा फक्त, काही करू नका. वाचायचं असेल म्हणजे ही थेअरी तर ते एकच पुस्तक रेफर करा. कुठलंही करा कारण त्याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं ना की इथे असं सांगितलं की आता वेळ कमी वाचायची तर नंतर सगळी वाचून काढा. पॅटर्नचा विषय नाही पण प्रश्न उत्तर सिलेबस तोच आहे. ठीक आहे ना, कदाचित 2019 पासून पॅटर्न चेंज किंवा सिलेबस आहे तोच आहे, फक्त काही याच्यामध्ये रिपिटेशन आहे, काही याच्यामध्ये डिझास्टर मॅनेजमेंट पूर्वी नव्हतं ते ऍड करण्यात आलेलं आहे 2019 नुसार. पण 2013चा जरी प्रश्न असेल PYQ मध्ये तरी पण तो प्रश्न महत्वाचा, तो प्रश्न येऊ शकतो, तर काही नाही की येऊ नाही शकतो. PYQ पेपर 1 ते पुस्तक बघितलं का तुम्ही? खरंच बट चांगलंच आहे ना, त्यातलाही एखादा प्रश्न येऊ शकतो असं नाही. सिलेबस तर तोच आहे. सिलेबस म्हणजे असं नाही की 2013 मधला कम्प्लीट सिलेबस वेगळा होता आणि आत्ताचा सिलेबस वेगळा, असं होत. तो फक्त इकडे तिकडे केलेलं असतं, टॉपिक इकडे तिकडे केले असतात. सोशल सायकोलॉजी असेल तर ह्याच्यामध्ये इथल्या गोष्टी इथे घेतलेल्या असतात, एखादी डायग्राम ऍड केलेली आहे, त्या व्यतिरिक्त काही
सिलेबस म्हणजे युनिट नेम तेच आहे. युनिटचे सिलेबस आहे. 10 युनिट होते. 10वरून तर 5 केले नाही त्यांनी, 15 केले. ते आपला खूप अभ्यास वाढला असं काय. PYQ मध्ये असू शकतात की उलट चांगलं आहे की 2013चे पण त्यांनी केलेले आहे. तर डिस्क्रिप्टिव्ह तर तुम्हाला अप्लिकेबल नाहीच आहे ना, त्यावेळेचे पण काही पेपर असतात नाही ना पण ऑब्जेक्टिव्ह टाईपचे काही पेपर्स वगैरे असतील ते मी तुम्हाला देईल मिळाले मला तर त्यात इच्छा आहे का तर तिथेच मी तिकडून आले काय नाही होस्टेल कसं असतं ना एकदा परीक्षा पास झाली की आपण त्या वस्तूकडे बघत नाही. आता टीचिंग मध्ये आहे म्हणून मी हे सगळं ठेवलेलं आहे. आपण ठेवून टाकतो किंवा आता जसं माझ्या सिनियरनी मला दिले होते ते पेपर माझं झालं की मी ते आपण दुसऱ्या कोणाला देऊन टाकतो नवीन येणाऱ्या तर कसं होतं पण मस्त होतं ते आणि तिचं जे कलेक्शन होतं ना तिला तर फार JRF मिळालं दिल्लीची काहीतरी आणि मला नाही JRF पास झाली क्रायटेरिया पण आय थिंक 33 पर्यंत मुलांचं वय 30 पर्यंत आहे JRF मिळण्यासाठी आणि मुलींचा एज क्रायटेरिया फक्त JRF साठी ठरवलेला आहे बाकी एक्झाम देण्यासाठी कुठला एज क्रायटेरिया नाहीये तुम्ही वयाच्या 60 वर्षापर्यंत 80 वर्षापर्यंत ही नेट सेट एक्झाम देऊ शकता असा एज क्रायटेरिया नाही पण जर तुम्हाला JRF घ्यायचं असेल तर त्याला एज क्रायटेरिया आहे कॅटेगरीमध्ये काहीतरी 30 इयर्स आहे मुलींचं ते 33 और 35 असं केलेलं आहे तो आत्ता वेळ असेल तर ते तुम्ही ते करा ते टार्गेटच ठेवा JRF MCQs करा कन्सेप्ट समजून घ्या प्रिव्हियस इयर्सचे क्वेश्चन पेपर सॉल्व करा कॉस्ट अँड यूट्यूबला 9 क्लासेस म्हणून एक फार चांगली लिंक आहे सांगते मी लगेच यूट्यूब बघा 9 क्लासेस ती पण एक लेडीजच आहे त्याला एक त्या चॅनलला पेपर 1 मध्ये खूप सांगा ऍक्च्युली त्यांचा पेपर 2 कॉमर्स आहे पेपर 1 मध्ये ते सगळे अपडेट्स घेतात कारण त्या खूप वर्षातून त्यांची सुद्धा तेच बघते हां 9 क्लासेस बघा NAV 9 क्लासेस युट्यूबला टाका बघा हे असं दिसतं ट्रायंगल आहे ना त्याला सबस्क्राईब करून टाका त्यातले सगळे सबस्क्राईब केल्यानंतर खूप चांगला रिझल्ट आहे प्रत्येक अपडेट्स त्या सगळ्या सांगतात अपडेट्स येईल तुम्हाला एखाद्या फील्डमध्ये जेव्हा आपण उतरतो ना असे सगळे बारकावे आपण माहिती करू युट्यूब बघा सोशल मीडिया बघा डिफरंट टाईप्स ऑफ प्लॅटफॉर्म्स बघा सोशल वर्कचे पेपर 1चे सोशल वर्क तर आपल्याला पेपर 1 आपला जास्त टार्गेट पॉईंट असला पाहिजे ठीक आहे तो करा 9 क्लासेसमध्ये त्या ज्या लेडी जे चॅनल चालवतात त्या अपडेट्स देतात की आणि दरवर्षी त्यांचे बरेचसे स्टुडंट JRF घेऊन निघतात पेपर 1 वर जास्त कॉन्सन्ट्रेट करायचा कंटाळाला वाचायचा किंवा पेपर मोबाईल आपल्याला घेऊ वाटतो हातात त्यावेळी युट्यूब लावायचं एक छोटासा हेडफोन ठेवायचा आपला ऐकत बसायचं प्रवास करत असताना ज्यांनी तुम्ही प्रवास करता तर बसनी प्रवास करत असेल गाडीने प्रवास तर गाडी चालवताना तर हेडफोन यूज करा तुम्ही सांगू शकत नाही ते इथिकली एक्सेप्टेबल नाही पण मी करते ते डिपेंड हेडफोन घालताना एकच कानात घालते गाडी चालवताना कारण एकीकडे माझं लक्ष त्याचा व्हॉल्यूम किती ठेवायचा असं म्हणजे वेळ वाचवण्यासाठी किंवा खूप इंटरेस्टिंग करण्यासाठी आपला अभ्यास हा टिप्स तुम्ही वापरू शकता हेडफोन लावा आम्ही तर पूर्वी काय करायचो त्यावेळी हे सोशल मीडिया वगैरे एवढं ऍक्टिव्ह नव्हतं आणि इतके चांगले फोन पण त्यावेळी आपल्याकडे नव्हते जेव्हा आमची कधी तर माझा एक फ्रेंड होता तो कॉम्पिटेटिव्हचा अभ्यासाचा पोलीस होता तर तो काय करायचा तर जे काही वाचायचा ना तो रेकॉर्डिंग करायचा त्याच्या फोनमध्ये रेकॉर्ड करायचा आणि ते रेकॉर्डिंग करून झालं आता आपण बसलोय वाचण्याची आपली मनस्थिती आपण वाचतो तर जे काही वाचायचं तो मोठ्याने वाचायचा जोर जोरात वाचायचा आणि ते तो रेकॉर्ड करायचा त्याच्याच आवाजात पण जे वाचलं त्याचं रिव्हिजन म्हणून ते ऐकत बसायचा तो प्रवास करताना आणि तो ग्राउंडला वगैरे जायचा आता बरेचसे लोक ग्राउंड करताना व्यायाम करत असताना वॉक करत असताना म्युझिक ऐकतात तो ते त्याचं वाचलेलंच ऐकत पहिल्याच अटेम्प्ट मध्ये पोलीस MSW हा मी इकडे आली तर नागपूरलाच केलं तर मला वाटतं MSW फर्स्ट इयर करून त्यांनी सोडून दिलं कारण लगेच सिलेक्ट झालं तर त्याची ती टेक्निक मला फार आवडली होती आणि मी पण काही प्रमाणामध्ये ते केलं होतं की मी माझ्याच आवाज
पूर्वी काय आमच्याकडे गाडी वगैरे नव्हती पुण्यात आलं तेव्हा आम्ही बसनेच प्रवास करायचो. बसमध्ये जागा मिळाली नाही ना तो बसचा इतका इतकी प्रवास होता की तो करण्यापेक्षा ऐकण्यापेक्षा इतका माझा अभ्यास होऊन जाईल. म्हणजे तो ट्रॅव्हलिंगचा काळ जो आहे तो कमी आहे. तर ती एक टेक्निक तुम्ही वापरू शकता. परत आपल्याच आवाजातले रेकॉर्डिंग तुम्ही अजून त्याचं मार्केटिंग करू शकता. तुमचे युट्यूब चॅनल तयार करून त्याच्यात तुम्ही टाकून द्या. MCQचे सेट्स बनवा. म्हणजे हे पण कमाई करण्याची साधनं आहेत. करू शकता घरी बसून. जे तुम्हाला काही जास्त इन्व्हेस्टमेंट करायची नाही, जास्त एक्स्ट्रा वेळ द्यायचा नाही, तुम्ही करू शकता. प्लस तुमचा अभ्यास होतो आणि तुमच्या इतर लोकांना पण ते ते 9 क्लासेसचं बघा हा पेपर वनचं. मला वाटते ते जे कौरच आहेत ते आपण ते तुम्हाला जे पुस्तक दिलंय ना ते हरनीत कौरचंच आहे ना. आय थिंक यांचं नाव चेक करा बरं काय आहे क्लासेसचं. त्यांची पण पुस्तकं आहेत विकायला वगैरे आणि त्यांचे ना ऑनलाईन क्लासेस पण होतात. काहीतरी 1,000-2,000 रुपये वगैरे फीस ते घेतात. क्रॅश कोर्स वगैरे करतात. तो तेही चांगलं आहे. जर तुम्ही करू शकलात तर ते करा. तुमचं नाव पण माहित नाही मला काय. नवदीप हा त्या पण पंजाबीच आहे. दिल्ली साईडचे वगैरे आहेत त्या. ह्यांचे ऐकायचं. इव्हन नवदीप बघ जेवढे फ्रीवाले व्हिडिओ आहेत तेवढे बघ. पुस्तक दिलंय ते वाच आणि MCQs ऐकलं. आणि ते आपल्या जिव्हाळ्याचा विषय आहे ना मोबाईल. तर तो आपल्याला जास्त आवडतो म्हणून असेही ऑप्शन्स बघा. आता 9 क्लासेस मी एक सांगितलं मला चांगलं वाटतं. अजून तुम्हाला सर्च करताना दुसरं अजून काही सापडेल. पण ह्यांच्या ज्या 9 क्लासेसच्या ज्या ट्रिक्स आणि टेक्निक्स आहे ना फार युजफुल आहे. त्यांचा रिझल्ट फार चांगला. आणि त्या काय करतात जशी जशी एक्झाम जवळ यायला लागते ना त्या एक्झामच्या काळामध्ये ते रात्रीचे लाईव्ह व्हिडिओज पण ठेवतात की तुम्ही लाईव्ह तिथे करू शकता. लाईव्ह प्रश्नही त्यांना विचारू शकता. असं मी बघितलेत बरेच व्हिडिओ. मी नाही कधी त्यांचं लाईव्ह अटेंड केलं पण तुम्ही कर. टार्गेट आहे ना ठोकून द्यायचं. साम दाम दंड भेद. ठीक आहे प्रयत्न करू पण असं नाही करायचं की खूप मी मेहनत केली पण माझं थोडंशाने गेलं. थोडंशाने 2 मार्कांनी काही पॉईंटने गेलं तरी असं समजायचं की तेवढा अभ्यास माझा कमी किंवा कॉम्पिटिशनच खूप आहे हे स्वतःला कारणाने दे. आपण कमी पडलो आपला अभ्यास कमी पडलो एवढं आणि त्या ताकदीची परिस्थिती असते. आता परीक्षा झाली मग मी जेव्हा फॉर्म येईल तेव्हा भरेल. मग मी तेव्हा अभ्यास सुरू करेन नाही. आता जी लिंक आहे ना अभ्यासाची ही कंटिन्यू ठेवायची. म्हणजे तुम्हाला कॉन्फिडन्स असला पाहिजे की आता परीक्षेला 2 महिने आहे जरी आत्ता जरी माझा नेटचा परीक्षेचा पेपर मी दिला तरी मी आरामात क्रॅक करेन. एवढा कॉन्फिडन्स पाहिजे. हा कॉन्फिडन्स कधी येतो तर जेव्हा तुम्ही अभ्यासाला पर्याय नाही. ते कुठूनही आपण कॉपी करू शकत नाही. अभ्यास करण्याची अनेक साधनं इझीवाली अवेलेबल आहे. टेस्ट सिरीज आहे त्या तुम्ही सोडवू शकता. काही चॅनल्स आहेत त्यांचं ऐकू शकता. ते फार चांगलं. अजून शोधा तुम्हाला ना अजून एक काहीतरी आहे पेपर वनसाठी यूट्यूबला त्याचं नाव नाही आठवत आहे मला. तुम्ही तुम्हाला जर आठवलं तर सांगा. आणि काय करायचं युट्यूबला पण शोधत असताना काय करायचं UGC नेट ट्युटोरियल टाकायचं. ट्युटोरियल जे लोक शिकवतात म्हणजे शिकवणी असतात. UGC नेट ट्युटोरियल फॉर बिगनर आपला विषय टाकायचा. तर याच्यावर वेगवेगळे चॅनल. आता डेटा इंटरप्रिटेशनचं मी तुम्हाला काय सांगितलंय गणित त्याची व्हिडिओ आधी बघायची. आता डेटा इंटरप्रिटेशन मध्ये कोण चांगलंय मला माहित नाही ते खूप सारे आहेत. म्हणून ते मार्क गेले जायलाच नको. मी काय सांगते कारण एकदा तुम्ही बोलता बोलता बोलला होतात की मला पॅटर्न पण माहित नव्हतं सेट एक्झामचं काय मेसेज देऊ नये ना. मग पॅटर्न पण माहित असलं पाहिजे की आता सोडवताना फक्त नेटचे पेपर घ्या. हा पॅटर्न बघायचं आणि ती पुस्तक आहे ना पेपर वनचं त्याच्या सुरुवातीला दिलंय सगळं बरं का की काय असतं कसं असतं एज लिमिट पासून सगळं.
म्हणून ते मला पुस्तक फार आवडतं. आणि म्हणजे मी माझ्या बऱ्याच स्टुडंटला बऱ्याच बॅचला ते दाखवते. माझ्या पण काही मित्रमैत्रिणी जे नेट सेटला अप्लाय केलेलं आहे ते पण म्हणतात की पुस्तक कुठलं वापरायचं, तर त्यांना मी ते देते. म्हणजे मी काही खूप रेफर केलंय ते असं नाही. म्हणजे मी जेव्हा पास झाले तेव्हा नाही केलं, पण मी सेटच्या वेळी ते पुस्तक रेफर केलं होतं. फक्त पेपर टूचं नाही मी अभ्यास केला. कोण बोललं? नेट सेट ऍक्च्युली काय आहे विचारलं पाहिजे यांनी. अं, हे तर एक प्रायव्हेट कंपनी किंवा एक प्रायव्हेट ट्रेनिंग सर्व्हिस प्रोव्हायडर असतात. तुम्ही ह्या बऱ्याच आपली ऑफलाईन बॅचला तुम्ही बघताय किती स्टुडंट लक्ष भरले पाहिजे क्लास. सांगेल बॅच भलेही सुरू राहो न राहो, आपण हेच कन्सिडर करायचं की आपल्याला लास्ट आहे. कारण ह्याच्यानंतर तुम्हाला ट्रेनिंग कोचिंग क्लासेस मिळेल की नाही माहित नाही. आपल्याला पुढे काय होणार ते गव्हर्नमेंटच्या संदर्भातलं आहे. ऍक्च्युली असं आहे की फंडिंगचा विषय सेन्सिटिव्ह होते. तुमचे स्टायफंड मिळतात का? तर असं आहे की हा जो स्टायफंड मिळतो तो हा कशासाठी मिळतो की मुलं जे त्यांच्या गावातनं इथं शिकायला येतात ऑफलाईन क्लासेस करायला, त्यांचा राहण्या खाण्याचा जो खर्च आहे त्याच्यासाठी हे देतात. स्टुडंट जर आलेच नाही तो द्यायचा कशा, असा विषय. राहिलं ट्रेनिंग, आता पोरं बरीचशी ऑनलाईन पण करतात. आपण अशी एक प्लस पॉईंट दिलाय की ऑनलाईन क्लासेस नाहीच आहे. तर आपण यांना जरी विचारतो ना तर ते मी त्याची उत्तरं द्यायला अप्लिकेबल आहेत असं नाही. मी ते सांगू शकते की मी तुमच्याशी बोलण्यात इंटरेस्टेड नाही, पण तसं नाही. एक कॉम्प्लिमेंटरी आपल्या अकॅडमिक केलेलं आहे त्या अकॅडमीचं एक प्लस पॉईंट किंवा बेस्ट प्रॅक्टिस होते की आपलं एक ॲप बनवलं त्यांनी की स्टुडंटचं कुठलंही नुकसान होण्याही नाही आले तरी तुम्ही रेकॉर्डेड सेशन ऐकू शकता, बघू शकता, लाईव्ह तुम्ही डिस्कशन करू शकता. इथे हा एक खूप स्टुडंटच्या बाजूने केलेला विचार. पण स्टुडंट येणं अपेक्षित आहे. एका स्टुडंटसाठी ते कशाला मला पे करतील, हा पण आहे ना की गव्हर्नमेंट का यांना गव्हर्नमेंट असं म्हणू शकतं की ह्या ज्या बॅचेस आहेत ह्या कंटिन्यू करूया, म्हणू शकता. म्हणजे माहित नाही की नेमका विषय काय झाला आहे, कंटिन्यू करूया पण ऑफलाईन. इथे काय आहे स्टुडंट असं मला वाटतं ह्या केसमध्ये जो प्रश्न तुम्ही. दुसरं की ऑनलाईनच द्यायचं आहे तर एवढं सगळं कशाला ह्याचं भाडं देण्यापासून इलेक्ट्रिसिटी देण्यापर्यंत जो काही स्टायफंड तुम्हाला मिळतो त्याच्यातनं कदाचित म्हणू शकतं असं की तुमचा इंटरनेटचा जो खर्च आहे तो म्हणतो 1,000 रुपये. आता बरेचशा ट्युटोरियल्स मध्ये महाज्योतीने काय केलंय किंवा इतर आता TRTI जे आहे आदिवासी विकास विभाग त्यांची खूप आधी एक बॅच झाली होती 100 बरेच स्टुडंटची बॅच पण आपल्याला त्याच्यामध्ये त्यांनी फार छान केलं की त्यांनी ऑनलाईनच बॅच केली. म्हणजे इव्हन आम्हाला पण शिकवताना असं वाटतं ना की स्टुडंट असले पाहिजे, आमची ग्रोथ कशी आहे, जेवढं डिस्कशन व्हायला पाहिजे तेवढं होत नाही. ऑनलाईन मध्ये स्टुडंट नसतं तर आम्ही काय पानाची पानं शिकवू शकतो ते होतं. तर TRTI खूप छान केलं होतं की त्यांनी टॅब दिले होते स्टुडंट 100च स्टुडंटची बॅच होती. मग त्यांनी टॅब दिले होते आणि मुलं असायचे ऑनलाईन चेक करू शकतो. म्हणजे आजकाल कोणी स्टुडंट असं नाहीये की बरेचसे आपल्या फील्डचे लोक जे आहेत ते काम करतात. MSW लोक काम करत नाही गप्प बसत असतात. ते काम करून मला हे मिळतं तर मी का नाही घेणार ना या स्किलचा लाभ. आता पहिली जी बॅच होती ना माझी ती त्यावेळी त्यांनी CET नव्हती ठेवली. जेवढं ऍप्लिकेशन तेवढ्या सगळ्यांचे झाली पहिली. आणि त्याच्यामध्ये कुठलीही CET त्यांनी घेतली नाही. ज्या CETच्या थ्रू तुम्ही मेरिट लिस्टवर इकडे येतात पण रिस्पॉन्स एवढा वाढला की कम्युनिकेशन ते लोकांपर्यंत फार पोहोचलं.
दुसऱ्या वर्षी इतके फॉर्म्स आले, दुसऱ्या बॅचला इतके फॉर्म्स आले की कुणाला घ्यायचा हा प्रश्न. मग त्यावेळी ठरवलं की सीईटी. तर सीईटी घ्यायची तर मग आपला क्वेश्चन पेपर यायचा, त्यातनं डिसाईड केली की त्याचं पण बूस्टर पद्धत ठरली होती की आता हे फक्त ओबीसी एन टी व्हीजीएनटी साठीच महायुती काम करते. एन टीचे किती, एन टी बी, एन टी डी, एन टी एचे किती स्टुडंट, ओबीसीचे किती. आता ओबीसी मध्ये ए बी सी डी असं काही नाही, एन टी मध्ये आहे, व्हीजीएनटी मध्ये आहे. तर तेवढं ठरलं की व्हीजीएनटीचा जर कॅन्डिडेट असेल तर त्याला किती सीट्स रिझर्व करायचं, असं हे सगळं गव्हर्नमेंट ठरवतं. रोस्टर पद्धत त्याला म्हणतात. इव्हन तुम्ही गव्हर्नमेंटमध्ये जेव्हा अप्लाय पण करतात, आता तुम्ही त्या दिवशी म्हटल्या की ओबीसीच्या 27च जागा, तर ह्या 27 जागा आपल्याला कसं माहिती झाल्या, तर ते गव्हर्नमेंटने कॅटेगरीनुसार ते आकडे ठरवलेले असते, त्याला रोस्टर. त्यानुसार पुढे बॅच होईल की नाही आपल्याला काय, आत्ता बॅच सुरू आहे, आपण अभ्यास करा. दॅट्स इट. मिस कम्युनिकेशन बरंच सुरू आहे. नेट सेटचा म्हणजे सीआरजीचं बेस्ट प्रॅक्टिस सीआरजी ही भारताची पहिली ऑर्गनायझेशन जी नेट सेटचं कोचिंग ऑफलाईन प्रोव्हाइड करते. हे एक प्राऊड फील आपल्याला यायला पाहिजे अभ्यास भले काही असो, पण प्राऊड फील की त्यांना हा विचार त्यांच्या डोक्यात आला. म्हणजे ह्यांच्या आधी कुणीही नेट सेट म्हणजे एमपीएससी व्हायचं, युपीएससी व्हायचं, आयबीपीएस, एलआयसी, बँकिंग सगळं व्हायचं, यूजीसी नेट सेट कुणीच केलेलं. पण यूजीसी नेट सेटची पहिली बॅच सारथीला मिळाली. सारथीचं पेपर त्यातमध्ये चांगला एक ग्रीप झाला, इतकी मुलं पास झाली होती. आणि त्यावेळी फक्त पेपर 1-2 महिन्याची बॅच, काय पण नव्हता, काही नव्हतं, काही नव्हतं, फक्त कोचिंग फ्री होतं, तरी बसायला जागा नसायची वर्ग, एवढे क्लासेस भरलेले असायचे स्टुडंट. विदाऊट तो एक होतं डिटर्मिनेशन की आपल्याला ह्या एक्झाम, आणि पहिल्यांदा कोणीतरी यूजीसी नेट सेटचं कोचिंग सुरू केलं. ती एक संस्था सीआरजी खूप नावाजलेली आहे, त्या बेसिसवरच मग बाकीच्या बॅचेस आपल्याला आले. आता माहित नाही पुढे काय. बरोबर आपला आयबीबीएस आहे, पोलीस भरती, नोकरी भरती आहे, एमबीए आहे, हे सगळं. तुम्ही जो म्हणता तो मुद्दा माझ्या पण कानावर होता, पण आपल्याला माहितच नाही. आणि 3-3 वर्षाचे त्यांचे जे काही संदर्भ करार होता, जरी नाही झाली ऑफलाईन बॅच, पण जो मुद्दा तो जाऊया, आपलं राहून जातं रोज शिकायचं. डिटर्मिनंट्स ऑफ पर्सेप्शन, इथे होतं परसेप्शन आणि सोशल परसेप्शन मध्ये फक्त परसेप्शन. ठीक आहे, तर परसेप्शन मध्ये आपल्याला काय काय शिकायचं. कॅरेक्टरिस्टिक, डिटर्मिनंट, कॅरेक्टरिस्टिक, डिटर्मिनंट्स, टाइप्स ऑफ परसेप्शन, दोन आहे, ओनली परसेप्शन, सोशल परसेप्शन. ते मी लिहिलं ते सगळं लिहून घ्यायचं, ते लक्षात स्टेप आणि मुवमेंट. हे झाले टाइप्स ऑफ परसेप्शन. नाव सोशल परसेप्शन. बट ॲप जे आहे ना अकॅडमीचं, त्याच्यावरचं पण टेस्ट सिरीज फार छान आहे. पेपर 1चे पण काही प्रश्न त्यांना विचारा, तुम्ही नाही विचारलं तर जातानाच विचारा, कारण पेपर 1 तुमचं 12चं असतं ना, मग तुम्हाला वेळ आहे लगेच जायचं. मेकॅनिझम
टॉपिक घेतला तर त्या टॉपिकच्या कम्प्लीट मुळात जायचं, त्याचे मेकॅनिझम काय आहे, त्याचे वैशिष्ट्य काय आहे, त्याचे गुणधर्म काय आहे, त्याची अंडरस्टँडिंग काय आहे, हे सगळं शिकायचं. मेकॅनिझम सोशल पासून मी तुम्हाला एका डायग्रामच्या द्वारे अंडरस्टँड हे जे प्रकार आहे ना, आपण डिफरंट टाइप्स ऑफ परसेप्शन आहे, तर हे डिफरंट टाइप्स ऑफ परसेप्शनचे पण यांनी टाइप्स दिलेले आहेत. नॉन व्हर्बल क्यूज ऑफ डिसेप्शन मध्ये त्यांनी काय काय दिलंय, तर मायक्रो हा शब्द तुम्ही ऐकलाय का? मायक्रो म्हणजे काय काय, आपण 3 मध्ये काम करतो सोशल प्रॉब्लेम, मायक्रो, मॅक्रो, मेझो. मायक्रो मध्ये अतिशय सूक्ष्म म्हणजे खूप छोट्या गटापासून किंवा इंडिव्हिज्युअल लेवलला आपण काम करतो. हे एक्सप्रेशनच्या बाबतीत ह्यांनी काय दिलं आहे, फ्लिटिंग फेशियल एक्सप्रेशन. मायक्रो एक्सप्रेशन्स मध्ये फेशियल एक्सप्रेशन म्हणजे आपल्या चेहऱ्याचे हावभाव. आता काहीही न बोलता, एकही शब्द न बोलता आपल्या चेहऱ्याचे हावभाव बघून पण आपल्या परसेप्शन क्रिएट होऊ शकतो इतर पर्सनच्या मनामध्ये. तर तो एक महत्वाचा विषय आहे. दुसरा इंटर चॅनल डिस्क्रिपन्सी, इनकन्सिस्टन्सीज कशामध्ये, नॉर्मल क्यूज फ्रॉम डिफरंट बेसिक चॅनल. आता अजूनही चॅनल हा शब्द त्यांनी वापरलाय. चॅनल हा शब्द त्यांनी कुठल्या कॉन्टेक्स्ट मध्ये वापरलाय, तर आपल्या बॉडीचे डिफरंट पार्ट, की आता फक्त चेहऱ्यावरून आता मी समजा चष्मा घाल, तर चष्म्यामुळे एक्झॅक्ट माझा आय कॉन्टॅक्ट होतोय का, तर होऊ शकतो, नाही होऊ शकत असं नाही. पण बॅरियर काय आहे, हा चष्मा. पण मी चष्मा काढले आणि तुमच्या बरोबर इंटरॅक्शन करते तर आय टू आय कॉन्टॅक्ट होतो. म्हणजे चष्मा घातल्यामुळे आय टू आय कॉन्टॅक्ट होत नाही असं नाही. पण इन केस मला असं वाटतं की चष्म्यामुळे मला तुमचा आय कॉन्टॅक्ट होऊ शकतो. चष्मा ट्रान्सपरंट आहे, ठीक आहे. पण हा चष्म्याऐवजी मी गॉगल घातला काळ्या कलरचा, तर माझे डोळे बंद आहे की तुम्हाला कळणार का, पुढच्या व्यक्तीला कळणार का, मला माहिती आहे काय, पण पुढच्या व्यक्तीला कळणार का, तर नाही. तर जे काही कॉन्टॅक्ट व्हायचं आहे, आय कॉन्टॅक्ट जो व्हायचा आहे तो इथे होत नाही. ब्लिंकिंग इज मोर. आता असं आपण म्हणतो की तो व्यक्ती बोलताना असे 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 डोळे करतो किंवा हे आपण बोलतो की, म्हणजे आपलं जे नॉर्मल बिहेवियर आहे हे पुस्तकामध्ये आणि पण नव्हतं. आता नॉन व्हर्बल आस्पेक्ट जे आहे बोलण्यात, स्पीच ऑफ व्हॉइस रेजिंग. समजा आता आपण जसं बोलतो आहे, तर बोलताना भाषण देणाऱ्या लोकांचा जो पीच आहे किंवा जो स्पीड आहे किंवा आवाज आहे लहान मोठा, तो कसा असतो, त्यांना भाषण द्यायचं आहे तर काही खूप आक्रमकतेने भाषण देतात किंवा एक खूप हातवारे करून भाषण देतात. तर हे हातवारे हे सुद्धा तुमचे परसेप्शन क्रिएट करू शकतात असं इथं सांगितलं आहे. प्युपिल्स आर मोर डायलेटेड, कॉन्टॅक्ट आहे, फेशियल एक्सप्रेशन आहे, नॉन व्हर्बल आस्पेक्ट सुद्धा आहे बोलण्याचे. तिथं पीचला कन्सिडर केलं आहे की आता बरेच लोक जे अँकरिंग करतात, माहिती आहे का, अँकरिंग करणारे वेगवेगळ्या इव्हेंट, वेगवेगळ्या प्रोग्राम, आता शाळा कॉलेजमध्ये तुम्ही कधी केलं असेल अँकरिंग वेगवेगळ्या प्रोग्रामचं, तर त्या ह्याच्यामध्ये की एखादा इव्हेंट आहे की आता सन्मान सत्कार करतो आहे, तो सत्कार केल्यानंतर टाळ्या वाजवल्या पाहिजे. आता हे नॉन व्हर्बल आहे की एखादा जो गेस्ट जे आहेत त्यांना सत्कार करतोय आपण त्यांचा, तर ते सांगण्याची गरज नाही ऑडियन्सला की टाळ्या वाजवा. पण बऱ्याचशा ठिकाणामध्ये आता टाळ्या वाजवण्याचं प्रमाण कमी झालं. तो अँकर आहे, त्यांनी त्याचा प्रेझेन्स ऑफ माइंड वापरून टाळ्यांचा गडगडाटासह आपण सत्कार करतो आहे त्या पर्टिक्युलर व्यक्ती. तर हे सांगताना लोकांचा टाळ्यांचा आवाज खूप जास्त आहे, हे सांगताना तुमचं पीच काय आहे तुमच्या आवाजात हे मॅटर करते. म्हणजे
तुमचं बोलणं ऑडियन्सला किती भावतं हे महत्वाचं आहे. तर हे परसेप्शन त्याच्यावर ठरतं की आता जर तुम्ही चांगला अँकरिंग केला तर एक चांगलं परसेप्शन की प्रोग्राम एकदम सुपर डुपर हिट झाला. हा, तर अँकर खूप छान होते, अँकरनी वातावरण निर्मिती केली होती, अँकर मध्ये मध्ये कॉमेडी करत होते. म्हणजे इव्हेंट कसं आहे, त्या एका पॉलिटिकल प्रोग्राम मध्ये तुम्ही कॉमेडी केली तर हे अप्लिकेबल नाहीये. इव्हेंट काय येतं, आता सोशल गॅदरिंग म्हणजे आपल्या स्कूलचं कॉलेजचं गॅदरिंग आहे, त्या गॅदरिंगमध्ये मस्त एन्जॉय डे असतो, त्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या शेरोशायरी तुमच्या अँकरिंग मध्ये वापरता का, ते वापरत असताना, ते बोलत असताना तुमचा आवाज लोकांपर्यंत जातोय का, त्या बोलण्यातनं लोक किती एक्साइटमेंट होत आहे, किती उत्स्फूर्त होत आहे हे बघणं गरजेचं असतं. तर ह्याला म्हणतात नॉन व्हर्बल क्यूज टू डिटेन्शन. ठीक आहे, डिसेप्शन सॉरी. अंडरस्टँडिंग पण आहे, खूप सारे ज्या आहे फेशियल एक्सप्रेशन दिला आहे, आय कॉन्टॅक्ट दिला आहे, बॉडीच्या मुवमेंट. आता बरेचसे असं असतं ना की ऑफलाईन क्लासमध्ये बरेचसे लेक्चरर असं मध्ये मध्ये जाऊन स्टुडंटच्या इथे बघत असतात, तो दिसतोय का, तो काय करतोय का, तो डबा खातोय का, काय करतोय का, असं. म्हणजे ही जी चालण्याची स्टाईल आहे, तर हे बॉडीच्या मुवमेंट मध्ये तुम्ही कन्सिडर करू शकता. आता मी जर डेस्क वरून उतरले तर माझ्या पुढे बसलेल्या स्टुडंटला कळतं की मॅडम आता माझ्याकडे ये, तो लगेच अवेअर होतो आणि जे काही चुकीच्या, जे काही तो डबा खात असेल किंवा लिहत नसेल तो पटापट लिहायला लागतो. ह्याला म्हणतात बॉडी मुवमेंट. आता बॉडी लँग्वेज, जे बॉडी मुवमेंट मध्ये हातवारे करणं, बोट वापरणं, काही वापरण्यासाठी असं वगैरे करणं. आता बॉडी लँग्वेज मध्ये माझी पर्सनॅलिटी कशी दिसते, तर बॉडी लँग्वेज मध्ये बरेचसे तर माहितीये तुम्हाला, त्यांचं एका पिक्चर मध्ये ते असं 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 सारखे करतात. तर हे बॉडी लँग्वेज मध्ये कन्सिडर होतं की तुमचं व्यक्तिमत्व बोलणं, काहीही न बोलता तुमच्या पर्सनॅलिटी बोलकी झालेली आहे असं आपण कन्सिडर करतो. टचिंग अँड प्रॉक्सिमेसिस. आता बरेचसे लोकांना ना म्हणजे खेळताना असं आपण दोन व्यक्ती समोरून बोलतो आहे, तर असं खांद्याला हात लावून टाळी देऊन बोलण्याची वगैरे सवय असते, त्याला आपण म्हणतो टचिंग अँड प्रॉक्सिमिक्स. दॅट. सो हे काय आहे, तर हे अंडरस्टँडिंग टेम्पररी स्टेट आहे. म्हणजे छोट्या काळातले किंवा टेम्पररी परमनंट असं काहीही नाही. असे जे टेक्स्ट आहे, असे जी सिच्युएशन आहे ते समजण्यासाठी हे वापरले जातात. अंडरस्टँडिंग द मोस्ट परमनंट और लास्टिंग कॅरेक्टरिस्टिक. झालं. attribute or lasting characteristics. attribute म्हणजे काय, शोधून सांगा मला. व्यक्ती आहे. ATTRIBUTES. attribute. गुणविशेषता बरोबर. आता अंडरस्टँडिंग मोस्ट परमनंट लास्टिंग कॅरेक्टरिस्टिक्स और ऍट्रिब्यूट म्हणजे काय, तर आपल्याला समजून घ्यायचं. आता मोस्ट परमनंट ऍट्रिब्यूट, गुणविशेषता, पण कुणामधले, व्यक्तीच्या पर्सनॅलिटी मध्ये व्यक्तिमत्व, जे कायमस्वरूपी आहे, जे की बदलणारच नाही. तर ह्याच्यामध्ये फिजिकल अपिअरन्स घेऊ शकतो का आपण, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, शरीर, बॉडी आपली बदलते का, येस डेफिनेटली बदलते. आज मी लठ्ठ आहे, महिन्यांनी काही दिवसांनी माझं वजन कमी झालेलं असेल, माझ्या बॉडीमध्ये चेंज, पण हे लगेच लक्षात येत लोकांचं. लोक म्हणतात ना खूपच बारीक झाली, खूप लठ्ठ झाली, खूप काळी पडली, उन्हात फिरली का, वगैरे वगैरे असं आपण म्हणतो की नाही. तर हे काय आहे, हे दिसून येणारे ऍट्रिब्यूट्स आहेत. पण हे परमनंट आहेत का, नाही. आज मी स्लिम आहे, मी कायमस्वरूपी स्लिमच राहणार आहे का, आज मी लठ्ठ आहे, कायमस्वरूपी मी लठ्ठच राहणार आहे का, तर असं शारीरिक बदल हे होतात.
पण फिलिंग्स, थॉट्स, स्वभाव हे बदलतात का? स्वभाव असं म्हणतात, स्वभाव आणि सवयी माणसांच्या बदलत नाही. ते खूप एफर्ट्स त्यासाठी घ्यायला लागते की जेव्हा आपल्या स्वभावामध्ये हे बदल होते. आता तुमचा स्वभाव आणि तुमच्या सवयी ह्या पॉझिटिव्ह आहे का सोसायटीच्या कॉन्टॅक्टमध्ये? किंवा एखादी अशी व्यक्ती असते तिला पर्सनॅलिटी प्रॉब्लेम्स असते. एक केस अशी होती की लेडीज होती, वयोवृद्ध लेडीज होती, पण त्याची नातेवाईक मुलं मुली किंवा जवळचे त्यांच्याशी अटॅच नव्हते किंवा कम्युनिकेटेड नव्हते किंवा नातं तोडलेले होते. कारण काय? तर त्या व्यक्तीचं असं म्हणणं होतं की कुणीच मला सांभाळून घेत नाही. का? एका व्यक्तीसोबत प्रॉब्लेम असतात, दोन व्यक्तीसोबत प्रॉब्लेम असतात, तीन व्यक्तीसोबत जरी असतात तरी ते कन्सिडर. पण जगात जे शेजार पाजारी नातेवाईकांशी भांडण, कुटुंबामधले भांडण, तर हे पर्सनॅलिटीचे प्रॉब्लेम. कारण तुमच्यामध्ये ऍटिट्यूड आणि तुम्ही म्हणता तेच बरोबर आहे हा तुमचा स्वभाव आहे. तो बदललाय का आजपर्यंत? जर एक व्यक्ती तुटले, दोन व्यक्ती तुटले, तीन व्यक्ती तुटले, हे तुटणं जर तुम्हाला समजलं असतं तर थोडाफार कशामुळे तुटलं? आपल्या शब्दांमुळे तुटले का? आपण काही चुकीचं त्यांना बोललो का? खूप अग्रेसिव्हली बोललो का? किंवा त्यांना आपण समजूनच घेतो का? हा विचार त्या व्यक्तीने केलाच नाही. जर तो व्यक्ती इतका विचारपूर्वक सगळ्यांचा विचार केला असता तर सगळी नातेसंबंध त्या व्यक्तीबरोबर असतील. तर अशा केसेस, ही केस कुठली आहे तर ती केईएम हॉस्पिटल पुण्याची केस आहे. जेव्हा मी स्वतः फील्डवर्क करत होते केईएम हॉस्पिटल, मेडिकल सेक्रेटरी असल्याने माझं हॉस्पिटल स्वतःला फील्डवर्क होतं. तिथे जेव्हा स्टुडंट सोशल वर्कर राऊंड घेतात मोठ्या सोशल वर्कर बरोबर किंवा, तर त्यावेळी एक केस अशी होती की त्या एकट्याच लेडीज होत्या आणि त्या प्रिस्क्रिप्शन लिहून औषधांचं, त्या औषधं आणायलाच किंवा त्या पेशंट बरोबर त्या स्वतः येऊनच त्यांचं HB खूप कमी झालं होतं म्हणून त्या ऍडमिट झाल्या होत्या. त्यांच्या रक्ताचे जे इंजेक्शन्स असतात ते सुरू होते, पण त्यांच्या सोबत कोणीच नव्हतं. तर जेव्हा आपण ही केस लिहितो ना ऍज अ स्टुडंट म्हणून की जो अनुभव आला, आज मी कुणाला भेटले, काय केलं, काय बोलले, हे जेव्हा सगळं सगळं लिहून आपल्या जर्नलचा रिपोर्ट आपण आपल्या सुपरवायझरला देतो, तर त्या सुपरवायझरनी मला त्याचं अनालिसिस करून दिलं होतं की ही केस तू भेटली ना, तू यातनं काय समजून घेतलं? किती एकटे आहेत, कसे असतील ना त्यांचे नातेवाईक, त्यांना भेटायला पण आले नाही, त्यांना डबा पण नाही, हॉस्पिटलचं जेवण करतात वगैरे. तर ते म्हणाले हा तुझा परसेप्शन, आज कोणीच येत नाही, त्या इतक्या वयोवृद्ध आहे प्लस त्या लेडीज आहे, काय असू शकतो? तर इथे पर्सनॅलिटीचा प्रॉब्लेम. मग तुला त्यांच्या घरी होम विजिट करायला लागेल. होम विजिट करून काय करणार? घरी त्या एकटीच मुलं मुली कुठे आहे त्यांच्याशी विजिट करायला लागेल, म्हणजे ती केस खूप वाढत जाते असं. तर हे माझ्या सुपरवायझरनी मला समजावून सांगितलं होतं की अनालिसिस कसं करायचं, तुमचा दृष्टिकोन कसा बदलायचा. तू एका साईडनी एक ह्युमॅनिस्टिक अप्रोचने विचार केला की बघा ना ते कसे आहेत, ते किती हाय फाय आहेत, खूप अनुभवी होते ते लोक, पण त्यांचं जे डिस्क्रिप्शन लिहून ठेवलं होतं ना, ते अजूनही माझ्या डोळ्यापुढे आहे त्यांची अक्षरं की माझा दृष्टिकोन कसा बदलला की असंही होऊ शकतं. हा दृष्टिकोन मला कोणी दिला? तर माझ्या सुद्धा. आपल्या आयुष्यामध्ये खूप लोक येतात की आपले परसेप्शन बदलू शकतात, पण हा जो मुद्दा लिहिला मोस्ट परमनंट और लास्टिंग कॅरेक्टरिस्टिक, त्याच्यामध्ये काय असू शकतं की रॅशनल क्रिएचर्स असतात माणसं जे नेहमी कशा पद्धतीने बिहेव करतात, त्यांचं बिहेवियर हे बॅलन्स असलं पाहिजे, बॅलन्स असलं पाहिजे. आता त्या लेडीजची जी मी केस सांगितली, त्यांचं बिहेवियर, त्यांचं वागणं जर बॅलन्स असतं तर ऍटलिस्ट कुणी ना कुणी त्यांच्या सोबत असतं, भेटायला आलं असतं, किंवा डिस्चार्ज झाल्यावर त्या घरी कशा पोहोचू शकते. आता इंटरव्हेन्शनच्या साईडने आपण म्हणजे ॲज अ मेडिकल सोशल वर्कर इंटरव्हेन्शन आपण कसं करतो, तर हॉस्पिटलमध्ये पेशंट असताना त्यांना सगळ्यात आधी तर पेशंट म्हणून कन्सिडर करायचं, त्यांना व्यक्ती म्हणून कन्सिडर. पेशंट ऑलरेडी डॉक्टरांनी कन्सिडर केलेला आहे त्यांना, कारण ती फील्ड वेगळी. पॅराप्रोफेशनल जी फील्ड आहे त्या सगळ्या फील्डमध्ये आपल्याला काम करायला लागतं. म्हणजे जसं मी आधी सांगितलं की प्रिव्हेंटिव्ह, क्युरेटिव्ह आणि रिहॅबिलिटेटिव्ह अप्रोचने आपण काम करतो. तर हा जो अप्रोच आहे, हे तीन शब्द मेडिकल सोशल वर्कर अतिशय महत्त्वाचा रोल म्हणून पण कन्सिडर करतात. आता त्यावेळी त्या ऍडमिट झाल्या, त्यांना प्रॉपर काउन्सिलिंग, आता ज्या कारणासाठी तुम्ही ऍडमिट झालाय ते सगळ्यात आधी बरं होणं गरजेचं आहे.
पण ते बरं होत असताना कुठंतरी त्या भावनिक झाल्या ना, की बघा ना माझी इतकी तब्येत खराब आहे तरी पण कुणी आलेलं नाही, फोन करून पण कुणी आलेलं नाही. डिपेंड आहे त्यांचं बॅकग्राऊंड काय, आपल्याला त्याच्यात पडायचं नाही. पण माझ्या सुपरवायझरचं म्हणणं असं होतं की तुम्ही आपल्याला त्यात पडायला लागतं. जर हे असंच राहिलं तर एकटेपणा त्यांना जाणवला, डिप्रेशन मध्ये जाऊ शकतात, आयसोलेशन मध्ये जाऊ शकतात, अजून काही सिव्हिअर डिसिजेस त्यांना झाले. आता हे क्युरेबल आहे की ते रक्त त्यांचं आपण करू शकतो. पण अजून काही ऍक्यूट डिसीज झाला, पॅरालिसिस झाला, काय झाला तर मग त्या काय करणार, तर अशा वेळी सुसायडल अटेम्प्ट ते करतात. सुसाईड म्हणजे जगण्याची इच्छा ते हरवून बसतात, की मी काय करू ना जगून, माझं शरीर मला साथ देत नाही, नातेवाईक देत नाही. खूप निगेटिव्ह. अशा केसेसमध्ये आपल्याला होम विजिट करायला लागतं. की बॅकग्राऊंड काय आहे, काउन्सिलिंग करायचं असतं. आपल्या केसचं, कुटुंबाचं, हे सगळं आपण आपल्या फील्डमध्ये करत असतो. पण अप्रोच, ॲटिट्यूड, आपले ॲट्रिब्यूट, कॅरेक्टरिस्टिक कसे बदलतात हे याचं बेस्ट एक्झाम्पल आहे. आता लोकस ऑफ कॅज्युअलिटी टाइप्स ऑफ ॲट्रिब्युशन मध्ये दिलेलं आहे. इंटरनल ॲट्रिब्युशन, पर्सनल ॲट्रिब्युशन. दोन लिहून घ्या. इंटरनल आणि पर्सनल. आता इंटरनल ॲट्रिब्युशन हे काय लोकेट करतं, तर कारण लोकेट करतं व्यक्तीच्या बिहेवियर. हे पर्सनल कॅरेक्टरिस्टिक्स आहे व्यक्तीचं. फॉर एक्झाम्पल आपलं व्यक्तिमत्व, आपला मूड, आपल्या क्षमता, आपले ॲटिट्यूड आणि आपले एफर्ट. हे कशाचे ॲट्रिब्यूट्स आहे, इंटरनल ॲट्रिब्यूट्स. हे ऑलरेडी आंतरिक आहे. पर्सनॅलिटी आपली कशी आपल्याला माहिती आहे, आपला मूड कसा आहे हे आपल्याला माहिती आहे, पुढच्या व्यक्तीला माहिती. आता मी चालले विचारात, काहीतरी विचार करत चालले, तर तो विचार काय करते, जर एखाद्याला धडा शिकवायचा माझा विचार चाललाय, तुम्हाला कळणार. मी एक सायलेंटली आपली चालत चालली, त्याची तुम्हाला माझा ऍक्च्युली कळणार आहे का की बाई काय विचार करते, तर नाही. हे इंटरनल आहे, हे फक्त मला माहिती. माझ्या क्षमता, क्षमता ह्या इथे इंटरनल मध्ये कन्सिडर केल्या आहेत, पण त्या एक्सटर्नल मध्ये दिसत. तर माझ्या क्षमता काय आहे हे मला माहिती आहे, की मी किती किलोमीटर चालू शकतो, माझी शारीरिक क्षमता किती, मी किती लेवलचा स्ट्रेस बॅलन्स करू शकतो, माझी मेंटल ॲबिलिटी मला माहिती. भावना, मी खूप भावनिक आहे का, की कोणी जरी मला काही बोललं तरी मला लगेच रडायला येतं का, किंवा म्हणजे मी रडलं पाहिजे, किती भावना कंट्रोल करून मी पुढच्याला उत्तर दिलं पाहिजे, हे माझं मला माहिती आहे. आणि एफर्ट, एखाद्या समस्येमधनं किंवा एखादी गोष्ट करण्यासाठी मी किती परिश्रम करतो, ह्या सगळ्या गोष्टी इंटरनल ॲट्रिब्यूट्स मध्ये येतात. आणि ह्यालाच पर्सनल सॉरी, इथे मी दोन लिहिलं आहे, इंटरनल आणि इथं पर्सनल लिहिलं, इथे एक्सटर्नल. इंटरनल म्हणजे पर्सनल, हा झाली एक बाजू. आता काय 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 असतं ना, क्षमता ही कधी कधी आपण स्टक होतो एखाद्या सिच्युएशनला किंवा एखाद्या एजवर येऊन, की आधी माझी अभ्यासाची प्रगती थोडी वाटत, त्यावेळी मी त्याच्या पद्धतीने करायची, ते मला आठवतं. तर ह्या ज्या क्षमता आहे ना, कधी कधी आपल्या क्षमताची जाणीव दुसरे लोक देखील आपल्याला करून देतात. त्याचं एक बेस्ट एक्झाम्पल, हँड रायटिंग. आता बरीच लोक म्हणतात ना की माझी अक्षरं चांगलीच नाही, मला पाहिजे तसं मला लिहिता येतं पण अक्षर माझे खूप घाण असं म्हणतो. पण कदाचित तुमची अक्षर, माझ्या शेजारी एक छोटी मुलगी, ती चौथीला की पाचवीला आहे, तिचं अक्षर एक दिवस ती माझ्या घरी अभ्यासाला आली होती, ती लहान मुलगीला त्रास देत होती, पण ते जी लिहत होती ते मला फार आवडलं, की मला तिची अक्षरं आवडली. तर मी म्हटलं अगं जानू किती सुंदर अक्षर आहेत तुझे, छान लिहितेय. त्याच्यावर लगेच रिॲक्शन जान्हवीची काय होती, मावशी तुला कसं काय आवडलं, छान वाटलं. माझी मम्मी तर म्हणते तुझे अक्षरच छान. असं होतं. मला आवडले तिची अक्षर, पण तिच्या मम्मीला नाही, कारण तिच्या मम्मीला तिच्याकडून अजून जास्त चांगल्या अक्षरांची अपेक्षा आहे. एक आहे की चाइल्ड डेव्हलपमेंट मध्ये जेव्हा तुम्ही काम करता, जेवढा तुम्ही पॉझिटिव्ह स्ट्रोक मुलांना द्याल बोलण्याचा, भलेही त्यांनी काही केलेलं असू दे, तुम्ही हे छान केलंय पण ह्याच्यामध्ये हा सुधारणा तुम्ही अजून करू शकता,
तुमच्या सांगण्याच्या पद्धती, तुमच्या सांगण्यात फीडबॅकचे पॅटर्न. पीसीपी माहिती आहे का? पीसीपी फीडबॅकचा पॅटर्न असतो. एखादी गोष्ट म्हणतात की आता तुम्ही काही सेमिनार कुठे काही गेलात तर शेवटी फीडबॅक द्यायचा. तुम्ही ज्या नेटचं पण एक्झाम देता किंवा इतर असेल तर ते एक सॉफ्टवेअर तुमची एक्झाम झाल्यानंतर त्या इन्फ्रास्ट्रक्चर विषयीचा एक फीडबॅक. ठीक आहे. तर तो फीडबॅक जर आपण ऑफलाईन दिला किंवा फेस टू फेस दिला, आपण एखाद्या सेमिनारला गेलो, शेवटी विचारतात शेवटच्या सेशनला फीडबॅक त्यांना आवडणाऱ्या गोष्टी आणि न आवडणाऱ्या गोष्टी, दोन गोष्टी आहेत. पण पीसीपी म्हणजे काय? पॉझिटिव्ह, कन्स्ट्रक्टिव्ह, पॉझिटिव्ह. दोन पी का वापरले ते? पॉझिटिव्ह, कन्स्ट्रक्टिव्ह आणि पॉझिटिव्ह का वापरले आहे? तर जर आपल्याला कुणाला काही सांगायचं तर सुरुवात ही नेहमी सकारात्मक असली पाहिजे. की वर्कशॉप खूप चांगलं होतं, वर्कशॉपमध्ये जे काही मुद्दे कव्हर केले एकदम नॉलेज होते किंवा त्या विषयाला धरून होते असं. हे झाली सुरुवात. ती का वापरलाय कळते. तर त्या वर्कशॉपमध्ये तुम्हाला काय वाटतं की हा बदल घडायला पाहिजे जेणेकरून अजून चांगली ही गोष्ट होऊ शकते. तर सुरुवात माझी झाली की खूप चांगलं वर्कशॉप होतं, सगळे मुद्दे क्लिअर झाले, फक्त मला असं वाटते की हा जो मुद्दा त्याच्यामध्ये अजून थोडा बदल केला पाहिजे. ठीक आहे. एवढं सांगून मी अगेन तिसऱ्या मुद्द्यावर येते की ओव्हरऑल हे सगळं चांगलं होतं, मला आवडलं. मी दोन्ही गोष्टी कव्हर केल्या. मला आवडलेलं पण सांगितलं, मला न आवडलेलं पण सांगितलं. पण सांगण्याची जी पद्धत होती ती पीसीपी फॉर्मॅटमध्ये, पॉझिटिव्ह, कन्स्ट्रक्टिव्ह, पॉझिटिव्ह. जे चांगलं केलं तुम्ही, पण ह्याच्यामध्ये अजून तुम्ही हे सुधारणा केल्या तर ते अजून जास्त चांगलं होईल. असंच आपण अभ्यास पण म्हणतो की जे काही शेड्यूल आपण केलंय ते शेड्यूल जर आपलं वर्क होत नसेल तर त्याच्यामध्ये थोडं चेंज करा, काही हरकत नाही. पण पीसीपी नेहमी स्वतःसाठी अप्लाय करा, बोलताना, सांगताना, लिहिताना. तर ते ज्या जान्हवीचं मी उदाहरण दिलं, तिची आई तिला सांगते तुझं अक्षर चांगलं. पण त्या असंही सांगू शकत की जान्हवी तू छान लिहिलं आहे, पण हे अजून जर अशा पद्धतीने लिहिलं तर ते अजूनही सुधारू शकतो. पण तिचा जो मी बोलल्यानंतरचा जो सडन रिप्लाय होता की माझ्या आईला तर माझे अक्षरच आवडत, तुला कशा. पण ते तिला फार आवडलं. तिने पळत पळत जाऊन तिच्या आईला सांगितलं माझे अक्षर मावशीला आवडत. तिथून ती ग्रोथ करायला सुरुवात झाली, अजून खूप चांगले अक्षर झाले. ती माझ्याकडे पहिल्यांदा आली होती, मला तिचं कौतुक करायचं होतं. पण वाटलं मला की ठीक आहे, अक्षर कुठली चांगली जी आपल्याला वाचता येतात ती अक्षरं चांगली. आता शुद्ध लेखनाचे अजून अनेक नियम आपल्याला कुठलेही नियम ती पण आता शाळेमध्ये आपल्याला शिकतो की ती कसा काढायचा, ती कसा काढायचा. तसंच मराठीमध्ये जेव्हा तुम्ही अ लिहिता असले पाहिजे असं शिकवतात. आणि ही जी रेष आपण काढतो, हे जे हँडरायटिंगचे क्लासेस घेतात ना काही खूप लोक किंवा शिकव. माझ्या शाळेतले कर्सिव्ह रायटिंगचे क्लासेस फ्रीमध्ये घ्यायचे. कर्सिव्ह रायटिंग आपण जास्त वापरत नाही कारण आपण मराठी मीडियममध्ये शिकलेलो आहे. ते शिकवायचं छोटा मोठा भाषा होता, त्यांचे क्लासेस घ्यायचे. ज्यांना यायचं ते यायचं, त्यांनी ह्या गोष्टी शिकवलेल्या होत्या असं. आणि पर्टिक्युलर बोलणं, भाषा थोडं पुढे गेले की भाषा बदलते, हो की पुण्यातली भाषा, मुंबईतली भाषा, जळगावची भाषा, आपल्या भाषेला हसतात की नाही काही ठिकाणी, असंच बोलतात तसंच बोलतात. भाषा म्हणजे पुण्यातलीच भाषा खूप शुद्ध भाषा आहे अशी. तुमची जी माय बोली आहे, तुमची जी मातृभाषा आहे ती तुमची भाषा आहे. प्रत्येकाला गर्व असायलाच पाहिजे. पुस्तकी भाषा ही आपली मातृभाषा नाही. अशा खूप गोष्टी असतात ज्या पॉझिटिव्हली घ्यायच्या, ऍटिट्यूड्स असतात, इंटरनल क्षमता. क्षमता खूप असतात, पण कधी कधी त्या क्षमता आपल्याला आयडेंटिफाय करता येत नाही आणि सडनली पुढचा व्यक्ती आपल्याला सांगतो की तू हे खूप चांगल्या पद्धतीने करू शकतो. फॉर एक्झाम्पल कुकिंग, किंवा घरी आपण काही ना काही डिश बनवतो, पोहे करतो, उपमा करतो, चहा करतो. तर
कधी कधी आपल्या घरातली आई बहीण बहीण भाऊ वडील पण म्हणतात ना की अरे तू चहा खूप छान केलाय आज. ते छान केल्यावर की मी आठवते ना की मी आज चहात किती प्रमाण काय टाकलं होतं, परत मला करायला सांगितलं तर मी ह्याच करते. त्याच पद्धतीने करणं म्हणजे तुमची कन्सिस्टन्सी आहे. ते जे आहे हे परमनंट आहे. जिथे जिथे आपण चहा पितो की बरेचशी दुकानं असं आहे की तुम्ही कधीही चहा प्या, 1 वर्षाच्या आधीची टेस्ट आणि 1 वर्षानंतरची टेस्ट तुम्हाला सेम मिळते, सेम ती टेस्ट होती. आणि आपण म्हणतो बऱ्याच प्रमाणात म्हणजे की तिथे हे छान खायला मिळतं का, तर ती टेस्ट आपल्याला आवडलेली असते. पण ती टेस्ट होती म्हणून आपण खायला गेलो परत, पण ती टेस्ट आपल्याला मिळालीच नाही तर आपला मूड ऑफ, आपल्याला त्याच्यामधली कन्सिस्टन्सी राहील, त्याचं प्रमाण, त्याचं मेजरमेंट खूप. आता तुम्ही परत तिसऱ्यांदा तिथे जाणार का? नाही, कारण सेकंड अनुभव हाच असा होता. असं असतं. तर ह्या इंटरनल ॲबिलिटीज असतात की ज्या दुसरे पण काही लोक आपल्याला सांगून जातात. एक्सटर्नल ॲट्रिब्युशन मध्ये काय यांनी दिलं आहे, ऍक्शन ऑफ अदर. एक्सटर्नल बाह्य ही व्यक्तींच्या काय कृती आहेत, क्रिया आहेत. नेचर ऑफ सिच्युएशन काय आहे, नेचर ऑफ सिच्युएशन अतिशय महत्वाचे की स्वरूप काय आहे तुमच्या त्या परिस्थितीचं, आत्ताची परिस्थिती काय आहे, त्या आत्ताच्या परिस्थितीला धरून तुम्ही ती ऍक्शन घेतलेली आहे. सोशल प्रेशर होतं किंवा बाय लक किंवा बाय लक बाय चान्स झालेला आहे असंही असतं, आणि ह्यालाच आपण सिच्युएशन ऍट्रिब्युशन सुद्धा म्हणतो. इथे लिहून घ्या. माझ्या आधीच्या बॅचचे स्टुडंट म्हणायचे मॅडम तुम्ही खूप एक्झाम्पल देता मॅडम. आणि मी कधी कधी एखाद्या विषयाला धरून एखादी मूवी असते तर ती पण, तर त्यांचं असं झालं होतं की मॅडम खूप पिक्चर बघतात. एखादी मूवी आपण कधीतरी बघतो आणि एखाद्या विषयाशी आपल्याला ती तंतोतंत जुळताना वाटते तर आपण ते एक्झाम्पल म्हणून देतो. मध्यंतरी मी एक गुंजन सक्सेना नावाचं एक पिक्चर आहे की पाहिलं आमची कपूरचा. तर त्याच्यामधलं सगळं तो पिक्चर बघताना बऱ्याचशा गोष्टी, आणि माझी काय सवय मी बघत असते तर मी वही पेन माझ्या हाती असते, ते आपल्या फील्डचे काही मुद्दे भेटतात का ते मी लिहून घेते, माझी जुनी सवय आहे. पिक्चर बघायला वेळच मिळत नाही पण तर ती एक डायरी पण त्या दिवशी माझ्यासोबत होती आणि जस्ट मला दुसऱ्या क्लास आपण क्लासमध्ये शेअर केली. तर माझ्या स्टुडंटला असं वाटतं की मॅडम खूप पिक्चर बघतात, कारण ह्याच्या आधी पण मी काहीतरी कुठल्या तरी पिक्चरचं त्यांना उदाहरण दिलं होतं एक्झाम्पल, तुम्ही हे बघा ती बघण्यासारखी मूवी आहे. परत मी एकदा त्यांना सांगितलं होतं की तुम्ही पुण्यात आलात, पुण्यातले वैशिष्ट्य काय आहे जे आपण आज शकतो, सर्व इन्स्टिट्यूट आपल्या फील्डचं कॉलेज आहे, भारतीय विद्यापीठ, ऍटलीस्ट आपलं फील्ड कुठे कुठे ते कॉलेज तुम्ही बघून या क्लास संपल्यानंतर किंवा रविवारी सगळे तुम्ही जातात कुठेतरी, तर अशा ठिकाणी जा. महात्मा फुले वाडा बघा, आंबेडकर मेमोरियल म्युझियम आहे ते बघा, असं मी त्यांना सांगू. त्यातलं दुसरं परत मॅडम खूपच फिरतं. असं तर केलं की आम्हाला आपण एखादं एक्झाम्पल देऊन जातो कारण ते त्या सिच्युएशनशी संबंधित असतं. तेच इथं म्हणतात की नेचर ऑफ सिच्युएशन कसं आहे. आता माझी सिच्युएशन मला वाटतं की ह्या विषयाला धरून हे एक्झाम्पल मी दिलं, त्या सिच्युएशनला धरून माझी ऍक्शन झाली, ऍक्शन ऑफ अदर. माझी ऍक्शन बघून इतरांनी काय परसेप्शन केले ते त्यांच्या त्यांच्या, पण इथं बाय प्रेशर आहे, म्हणजे प्रेशर आहे का मला शिकवण्याचं तर नाही, किंवा बाय लक चान्स मी तुम्हाला ती सांगितलं का एक्झाम्पल, असं नाही. एखादी घटना आपल्या आयुष्यामध्ये होऊन जाते, होऊन जाते म्हणजे ती काही जगात असा कुठलाच व्यक्ती नाही की त्याला सगळं ऐकत येईल. आपण जे परिश्रम करतो ना त्या परिश्रमाला यश येतं, तर बरीच लोक त्याला नशिबाची साथ असं म्हणतात. नशिबाची साथ पण तेव्हाच मिळते जेव्हा आपले प्रयत्न हे प्रामाणिक असतात, हो की नाही. तर ते बाय लक बाय चान्स हे जेव्हा शब्द वापरतो ही आपल्या बोलण्याची पद्धत झाली आहे किंवा एक ती शैली झाली आहे बोलण्याची, त्या पद्धतीनं आपण ते वापरतो. पण ज्यांनी परिश्रम केले त्यांना बाय लक होतो की बाय एफर्ट, ते अशाही गोष्टी महत्वाच्या. परसेप्शन मध्ये एवढं आहे, परसेप्शन सोशल परसेप्शन काही शब्दांचं तर हे त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी, पण नेहमी हे 3 शब्द पीसीपी लक्षात ठेवायचा. पॉझिटिव्ह कन्स्ट्रक्टिव्ह पॉझिटिव्ह, म्हणजे आपल्यामुळे एखाद्याच्या आयुष्यामध्ये अनेक गोष्टी असतात की आपल्याला एखाद्याचं पटलं नाही, आपण डायरेक्ट जाऊन त्याच्याशी भांडायला लागतो की तू असं कसं बोलतोय,
दिवशी बोलत होतो त्या दिवशी खूप छान गोष्टी सांगितल्या असतात. पण त्यातनं मी कशी आहे, माझा स्वभाव कसा आहे, ते तू मला सांगितलं तर ते सांगितलं थोडंसं मला क्रिएटिव्हिटी फील झाली त्यात. तर तू मला हे ह्या पद्धतीने सांगितलं की तू असं असं केलं आहे, सांगायचं आहे. जर तू अजून चांगल्या पद्धतीने केलं तर सांग, असं आपण फीडबॅक देऊ शकतो. हा PCP आणि प्रिव्हेंटिव्ह क्युरेटिव्ह रिहॅबिलिटेशन. PCP आणि PCR हे सोशल वर्क फील्डवाल्यांनी तर कधी विसरूच नये. झोपेत पण तुम्हाला हे शब्द दिसायला पाहिजे, किंवा तुम्ही जिथे कुठे राहता, जे तुमची पुस्तक आहे तिथे PCP PCR हे लिहूनच ठेवायचं. ठीक आहे, ते तुम्हाला क्लिक झालं पाहिजे. रोजच्या गोष्टी ज्या आहेत, ज्या घरात तुम्ही राहतात भिंतीवर लिहून ठेवा, लिहून ठेवा, वहीवर. प्रिव्हेंटिव्ह क्युरेटिव्ह रिहॅब. एक तर समस्या येऊच, आजाराला थोडीशी कन्सिडर करतो की आजार आपण अनेक काळ, कोविडच्या काळामध्ये मला कोविड होऊ नये काय काय केलं, मी वारंवार हात धुतले, तुमच्या संपर्कात आले, माझी इम्युनिटी व्यवस्थित राहावी, काही आजाराची लक्षणं डाएट चांगलं ठेवलं. हे काय होतं, प्रिव्हेंटिव्ह लेवल प्रतिबंध करत होते की मला तो आजार होऊ. हे करून पण जर झालं, बरोबर, आता मी तिथे धास्तावली का अनेक लोक ना कोविडमध्ये भीतीनेच पण रिस्क मध्ये कोण होतं, लहान मुलं, वयोवृद्ध मुलं, किंवा ज्यांना तर काही आजार लोक हे हाय रिस्क मध्ये. ठीक आहे, तरी पण झाला मला हा बरं होण्यासाठी तुमचं कंपॅनशिप, तुमचं डिपेंडन्सी, तुम्ही जर विचार केला ना पॉझिटिव्हिटी करायचंय 100%. जी काही ट्रीटमेंट घेताय तुम्ही, बरं झाला हा कोविड झाला, त्याला तो घरात राहायचा झाला, आवश्यक असणारी उपचार पद्धती जी आहे ती आपल्याला मिळाली, तरी सुद्धा त्या उपचार पद्धतीशी तुम्ही कोपअपच करत नाहीये, त्याला कॉपरेटच करत नाही, तर तुमच्या शरीराला त्या औषधांचा फायदा होणार का? नाही. तर ठीक आहे, क्युअरच्या स्टेजमधनं आपण आलो. आता ह्यातनं रिहॅबिलिटेशन कसं करायचं आहे, तर आपण हॉस्पिटलमधनं आलो, कोविड झाला, आपला 14 दिवसाचा क्वारंटाईन पिरियड संपला, सगळं ट्रीटमेंट बरं झालं, सगळे टेस्ट ओके आले, आपण घरी आलो. घरी आल्यावर तुम्हाला त्या आजारातून कंप्लीट बाहेर पडायचं. हे नाही की मला कोरोना झालाय, मला कोरोना झाला. असं माझी आजी होती, माझ्या आजीचा एक दवाखाना ठरलेला होता. माझ्या आजीला असं म्हणजे की तो डॉक्टर जे इंजेक्शन देतो, फक्त त्या इंजेक्शननीच मी बरी होते. तिने ते ठरवूनच टाकलं. त्या आजीला दुसऱ्या डॉक्टरनी जरी तेच इंजेक्शन दिलं तरी तिला ते बरं नाही वाटलं. पेन किलर काय, तिने ते की एखाद्या वेळी तिला 2-3 तास मी ते डॉक्टर तर त्या डॉक्टरनी जे दिलं ना मला, त्याच डॉक्टरकडे नाही, भलेही त्या डॉक्टरने दुसरं इंजेक्शन दिलं, पण तिची सायकोलॉजी ठरली होती की मला हे इंजेक्शन, भलेही ते इंजेक्शन घेऊ, तिला तिथं गेल्यावर पण बसवा. असं आपलं ठरलेलं ते रिहॅबिलिटेशन, की आता आपलं जे होऊन गेलं ते विसरायचं आणि आपलं जे डेली फंक्शनिंग आहे त्याला एवढं बघ. आता वेनसची एक ॲट्रिब्युशन थेअरी आहे, छान इंटरेस्टिंग थेअरी आहे, ती आपण आणि मेकॅनिझम ऑफ सोशल परसेप्शनची एक डायग्राम मी तुम्हाला सांगते. ते डायग्रॅमॅटिक वेनी बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतात. ठीक आहे, सिलेबस मध्ये काही तुम्हाला अडचणी असेल, समजलं नसेल तर विचार. आपल्या बॅचचा असतो रिपोर्ट, ॲटलीस्ट 3-4 विद्यार्थी घरी पास होतात कुठली ना कुठली. यायला पाहिजे, नाही आले तरी घरी बसून तरी केला पाहिजे, करत नाही. जो आता मुद्दा आपण बोलला तो व्हॅलिड आहे ना, ऑफलाईन बॅचेस त्याला कोण पैसा टाकतो. चालेल, काही डाऊट्स असतील तर विचारा. थेरॉटिकल हे बघा, मी माझं तर आता हे दुसरं युनिट सुरू आहे, पहिलं कम्प्लीट झालंय. दुसरं युनिट संपून जाईल आता, 1-2-3
झालंय का, त्यांनी घेतलंय का? काय मला 5 पर्यंत दिलेलंच, मी 5 पर्यंत दिली. आता पुढचं सोपीच आहे, केस व ग्रुप व कम्युनिटी ऑर्गनायझेशन सोपीच आहे, ते काय जास्त नाही. हे आपलं झालं की आपण फक्त आणि फक्त एमसीक्यूज वरच भरतो, आपण त्याचे सोल्युशन्स वगैरे काय आहे हे करण्याचा प्रयत्न. ठीक आहे. सिलेबस म्हणून मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही एमसीक्यूज का करा, जरी सिलेबस नाही संपला, बरेचदा नाही संपला, आता 2 लोकांची संपली वेळ तर तेवढाच आहे. जरी नाही संपला तरी तुम्ही एमसीक्यूच्या माध्यमातून ते त्यांच्यात समजून घेऊ शकता. पुस्तकं आहे, सेल्फ स्टडी काही प्रमाणात तुम्हाला करायला लागेल. पुढचं जे युनिट आहे हे सोपी आहे, कारण हा ऍक्च्युअल आपण केलेलं आहे, त्यात खूप जाण्याची गरज नाही. पण प्रिन्सिपल्स काय आहे ते लिस्टिंग आउट करून द्यायला लागतं, प्रत्येक प्रिन्सिपल मध्ये काय म्हटलेलं आहे हे एकदा तरी समजावून सांगायला. तर वेळ हा तेवढाच. आणि आमचं कसं आहे की आम्ही जोपर्यंत कन्सेप्ट क्लिअर करत नाही तोपर्यंत तुम्ही जा, कारण बाकीचा पार्ट हे स्टुडंट स्वतःही सेल्फ स्टडीने करू शकतात, वाचू शकतात. बरेचदा आम्ही सांगतो की एखादा टॉपिक आहे, उद्या मी हे घेणार आहे, त्याच्याविषयी वाचून आहे, तर वाचून आले, अंडरस्टँडिंग असते तर त्यात खूप डीपली जायला लागत, थोडा वेळ आपला वाच. पण काही थेरॉटिकल पार्ट जे आता आपल्या सुरू सायकोलॉजीच्या थिअरीज आहे, पर्सनॅलिटीच्या थिअरीज आहे, पुढे ही एक पहिल्या युनिट मधला तिसरा पार्ट होता सोशल वर्क थिअरी, त्या थोड्याशा समजून मला अवघड आहे, तर हे वाचा. बाकी केस व ग्रुप वर्क तुम्ही नाही वाचलं तरी जे काही तुम्ही एमएसडब्ल्यू शिकतात किंवा वेगवेगळ्या एक्झाम देतात त्याच्यामध्ये कवर. ठीक आहे. काही क्वेरीज असेल, काही डाऊट्स असेल तर नेक्स्ट लेक्चरच्या सुरुवातीला विचारा, ते क्लिअर करून आपण